जातक कथा 3 धर्मानंद कोसंबी वाचूया. अकिंचनाला भय कोठून. असंख्य जातक नंबर 76. एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुलात जन्मला होता. वयात आल्यावर प्रापंचिक सुखे त्याज वाटून त्याने हिमालयावर तपश्चर्या आरंभली. पुष्कळ काळापर्यंत फुलमुलांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत जावे या उद्देशाने तो तेथून निघाला. वाटेत त्याला कारवानांचा तांडा सापडला. त्याच्याबरोबरच तो मार्गक्रमण करू लागला. रात्री एका ठिकाणी मुक्कामाला उतरले असता त्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी पुष्कळ चोर जमा होऊन व्यापारी निजल्यावर लुटावे अशा उद्देशाने आसपास दबा धरून राहिले. बोधिसत्व एका झाडाखाली इकडून तिकडे फिरत होता. सगळे व्यापारी झोपी गेल्यावर चोर हळूहळू जवळ येऊ लागले. त्यांची चाहुल ऐकून बोधिसत्व तसंच फेऱ्या घालीत राहिला. चोर तिकडे वाट पाहत बसले होते. हा तपस्वी निजणार व या तांड्याला आम्ही लुटणार अशा बेताने चोरांनी ती सारी रात्र घालवली. परंतु आमचा बोधिसत्व झोपी न जाता सारी रात्र फेऱ्या घालीत जागृत राहिला. पहाटेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले व जाता जाता मोठ्याने ओरडून म्हणाले, निष्काळजी व्यापाऱ्यांनो, हा तपस्वी तुमच्याबरोबर नसता तर आज तुमचे गडे भरले असते. व्यापारी चोऱ्यांच्या आरोळ्याने जागे होऊन पाहतात तो त्यांना चोरांनी टाकून दिलेली शस्त्रास्त्रे आढळली. ते बोधिसत्वाला म्हणाले, सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असता तुम्ही भिवून आरडाओरडा केली नाही हे कसे? बोधिसत्व म्हणाला, गृहस्थ हो, येथे संपत्ती आहे तेथे भय आहे. माझ्यासारख्याला भय मुळीच नाही. गावात किंवा अरण्यात कोणत्याही प्राण्याची मला भीती वाटत नाही. का की मैत्री आणि करुणा याची मी सतत भावना करीत असतो. 37 डामडौलाने यश मिळत नाही. भीमसेन जातक नंबर 80. एकदा आमचा बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुळात जन्मला होता. लहानपणी धनुर्विद्येचा त्याला फार नाद असे. वयात आल्यावर तक्षशिलेला जाऊन एका मोठ्या प्रसिद्ध आचार्यांपाशी त्याने युद्धकलेचे आणि वेदांचे उत्तम ज्ञान संपादिले. बोधिसत्व या जन्मी जरा ठेंगू होता व पुढल्या बाजूला वाकलेला होता. त्यामुळे त्याला छोटा धनुग्राह पंडित असे म्हणत असत. गुरुगृही शिल्पकलेचे अध्ययन करून झाल्यावर त्याने असा विचार केला की मी जर कोणत्याही राजापाशी माझ्या उपजीविकेसाठी गेलो तर माझे ठेंगू शरीर पाहून त्या राजाचा विश्वास मजवर बसणार नाही. तो म्हणेल की अशा ठेंगू शरीराने तू काय पराक्रम करणार आहेस? तेव्हा दुसऱ्या काही उपायाने आपली उपजीविका केली पाहिजे. एके दिवशी बोधिसत्व चांगला एका धट्टाकट्टा मनुष्य मिळवण्याच्या उद्देशाने फिरत असता त्याला भीमसेन नावाचा एक कोष्टी आढळला. नामाप्रमाणेच त्याचे शरीर होते. त्याला पाहून बोधिसत्व म्हणाला, तुझे नाव काय? कोष्टी म्हणाला, माझे नाव भीमसेन. बोधिसत्व म्हणाला, तुझे नाव व शरीर हे दोन्ही इतकी चांगली असतात, तू कोष्ट्याचा धंदा का पत्करलास? कोष्टी म्हणाला, काय करावे, याशिवाय दुसरी कोणतीच कला मला माहीत नाही. बोधिसत्व म्हणाला, माझे जर ऐकशील तर उपजीविकेचा उत्तम मार्ग मी तुला दाखवून देईन. या साऱ्या जंबूद्वीपात माझ्यासारखा धनुर्विद्या कुशल असा दुसरा माणूस नाही. परंतु माझ्या या रहस्व देहामुळे राजद्वारी जाऊन राजाश्रय मागण्याची मला छाती होत नाही. पण तुला पुढे करून राजाजवळ गेलो असता तुझ्या भक्कम शरीरावर राजाचा तेव्हाच विश्वास बसेल. मला तू आपला मदतनीस म्हणून ठेवून घे व आपण स्वतः मोठा धनुर्विद्या निष्णात आहे असे राजाला सांग. प्रसंग पडताच तर मी आपल्या कौशल्याने राजाचे समाधान करीन. ही गोष्ट भीमसेनाला पसंत पडली. ते दोघे वाराणसीच्या राजाला भेटले. राजाने भीमसेनाच्या शरीरावर प्रसन्न होऊन दरमहा 2000 कार्शापण वेतन देऊन आपल्या पदरी ठेवून घेतले. बोधिसत्व भीमसेनाचा मदतनीस म्हणून राहिला. एके दिवशी एका दांडग्या वाघाने जंगलातील रस्ता ओसाड पाडला अशी बातमी आली. तेव्हा राजाने वाघाला मारण्याची कामी भीमसेनाची योजना केली. बिचारा भीमसेन वाघाचे नाव ऐकल्याबरोबरच गांगरून गेला व बोधिसत्वाला म्हणाला, पंडिता, आता या संकटातून पार पाडण्यासाठी तुलाच माझ्याबरोबर गेले पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, माझ्या जाण्याचे प्रयोजन दिसत नाही. हे काम तुलाच करिता येण्यासारखे आहे. भीमसेन म्हणाला, पण गृहस्था, वाघ पाहिल्याबरोबर माझी गाळण उडून जाईल. आज जन्मात मी वाघाची शिकार केली नाही आणि आता तू मला एकटा पाठवून फजिती करू पाहतोस की काय? किंवा माझ्यापेक्षा तू देखील भित्रा आहेस? बोधिसत्व म्हणाला,
तुझ्या शंका व्यर्थ आहेत. वाघाचे शिकार करणे मोठेसे काम नाही. मी तुला एक लहानशी युक्ती सांगतो. तिच्या योगे वाघ आपोआप मारला जाईल व सगळे श्रेय मात्र तुला मिळेल. ज्या अरण्यात वाघ आहे त्याच्या आसपासचे काही धनुग्राहक लोकांना घेऊन तू वाघाला मारण्यासाठी जा आणि झुडपातून वाघ बाहेर पडल्याबरोबर एका झाडाचा आश्रय करून दडून बस. ते ग्रामवासी लोकच त्या वाघाला ठार मारतील. जेव्हा वाघ मेल्याचा ओरडा होईल तेव्हा जंगलातील बळकट वेल तोडून पुढे हो व त्या लोकांना म्हण की तुम्ही हा वाघ कोणाच्या हुकमाने मारला. मी वाघाला जिवंत बांधून राजाजवळ नेण्यासाठी जंगलात शिरलो असता तुम्ही एकाएकी या वाघाला बाण मारलात. हे योग्य केले नाही. ते लोक घाबरून जाऊन चूक झाल्याबद्दल तुझी क्षमा मागतील आणि राजाला आपला अपराध न कळवण्याबद्दल तुला काही पारितोषिके देतील. बोधिसत्वाने शिकवल्याप्रमाणे भीमसेनाने सर्व काही केले. वाघ मारल्याचे श्रेय मिळाले व पुढे अशाच एका अरण्यात गवा उठला होता. त्याने तो मार्ग ओस पाडला. राजाच्या कानी लोकांची कागाळी गेल्यावर राजाने भीमसेनाची गव्याला मारण्याची कामी नेमणूक केली. तेव्हा पहिल्याच युक्तीने भीमसेनाने तिकडे लोकांना फसवून व इकडे आपणच गवा मारिला असे सांगून राजाकडून पुन्हा बक्षीस मिळवले व तो गर्वाने इतका फुगून गेला की आपण बोधिसत्वापेक्षा पुष्कळ पटीने शूर आहो असे त्याला वाटू लागले. काही काळ लोटल्यावर त्या राजावर दुसरा एक राजा स्वारी करून आला. राजाने भीमसेनाची परराज्याचा प्रभाव करण्याची साठी सेनापतीची जागी नेमणूक केली. तेव्हा बोधिसत्वाला न विचारता शस्त्रांनी सज्ज होऊन आणि हत्तीच्या अंबारीत बसून सर्व सैन्यासह वर्तमान तो शत्रूवर चाल करून गेला. बोधिसत्वाला त्याचे शौर्य माहीत होते. आजपर्यंत राजाचे आपण अन्न खाल्ले व या प्रसंगी राजाला मदत न करिता भीमसेनाच्या भरवशावर राहिल्यास पुढे काय गती होणार हे तो जाणून होता. म्हणून तो भीमसेनाच्या अवज्ञेला न जुमानिता त्याच्या मागे अंबारीत बसून युद्धभूमीवर गेला. परसेना पाहिल्याबरोबर भीमसेनाला घाम फुटला. शरीर कापायला लागले व तेथल्या तेथेच त्याने देहधर्म केला. बोधिसत्वाने त्याला सावरून धरले नसते तो हत्तीच्या पाठीवरून खालीच पडला असता. ही त्याची दुर्दशा पाहून बोधिसत्व त्याला म्हणाला, नुकताच तू मोठ्या शौर्याच्या गोष्टी सांगत होतास. माझी देखील गर्वाने अंध होऊन अवज्ञा केलीस आणि आता तुझी अशी दुर्दशा का व्हावी. तुझ्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे बरे. भीमसेन म्हणाला, झालेली गोष्ट होऊन गेली, पण या प्रसंगी मलाच नव्हे तर या सर्व सेनेला आणि आमच्या राजाला संकटातून पार पाडणारा तुझं वाचून दुसरा कोणीच नाही. आता माझ्या अपराधाची क्षमा करून आम्हाला सर्वांना जीवदान दे. बोधिसत्वाने त्याला हत्तीवरून खाली उतरविले. स्नान वगैरे घालून दुसरे कपडे देविले व स्वतः सेनाधिपत्य पद स्वीकारून तो युद्धाला पुढे सरसावला. बोधिसत्व युद्धकलेत अत्यंत निपुण असल्यामुळे ज्याचा पराभव करण्यास त्याला आयास पडले नाही. एवढेच नाही, त्याने त्या राजाला जिवंत पकडून आपल्या राज्यासमोर नेले. यावेळी राजाला बोधिसत्वाची खरी किंमत समजली. राजाने त्याचा बहुमान केला व सेनापती पदावर त्याची कायमची नेमणूक केली. बोधिसत्व तेव्हापासून सर्व जम्बूद्वीपात छोटा धनुग्राह पंडित या नावाने प्रसिद्धीस आला. याने भीमसेनाचा त्याग न करिता मरेपर्यंत त्याला निर्वाहापुरते वेतन दिले. 38. काडीचा प्रामाणिकपणा. कुहूक जातक नंबर 89. अतीतकाली एका गावी एक जटिल तापस राहत असे. त्याच्या एका गृहस्थ शिष्याच्या घरी तो वारंवार भिक्षेसाठी येत असे. त्या गृहस्थाने त्याला जवळच्या जंगलात एक प्रशस्त पर्णकुटिका बांधून दिलेली होती. त्या गृहस्थाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की त्याला तो जीवनमुक्त समजत असे. त्या गावच्या आसपास बऱ्याच चोऱ्या होऊ लागल्या. तेव्हा गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या 100 मोहऱ्या त्या जटिलाच्या पर्णशाळेत नेऊन दुसऱ्या तिसऱ्या कोणाला कळू न देता जमिनीत गाडून टाकल्या व तो जटिलाला म्हणाला, बदंत, माझ्याजवळ असलेले सर्व धन मी येथे पुरलेले आहे, त्याचा सांभाळ करा. जटिल म्हणाला, हे तुझे बोलणे योग्य नाही, कारण मला दुसऱ्याच्या धनाचा लोभ नाही व तुझी माझी मैत्री असल्यामुळे ही गोष्ट दुसऱ्याला कळविणे उचित होणार नाही. जटिलाला नमस्कार करून तो गृहस्थ आपल्या घरी गेला. काही दिवस गेल्यावर जटिलाने असा विचार केला की मी या 100 मोहरा घेऊन दुसऱ्या गावी गेलो तर मला सुखाने उपजीविका करता येईल. त्याने ते द्रव्य दुसऱ्या एका ठिकाणी गाडून ठेविले व भिक्षेसाठी तो त्या गृहस्थाच्या घरी गेला.
तेथे गृहस्थाने त्याचा आदरातिथ्य चांगले करून त्याला जेवायस घातले. भोजनोत्तर जटिल म्हणाला, मी काही दिवसासाठी दुसऱ्या गावी जाणार आहे. चिरकाल एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तपस्व्याला त्या ठिकाणाचा लोभ जडतो. पण अशा लोभात गुरफटून जाणे आम्हा लोकांना योग्य नाही. म्हणून मी काही दिवस स्थानांतर करून मी परत येईन. तोपर्यंत तुम्ही आपली पर्णशाला सांभाळा. बिचाऱ्या गृहस्थाला आपला गुरु परगावी जातो म्हणून फार वाईट वाटले. तो त्या जटिलाला काही अंतरावर पोहोचून परत घरी आला. त्या दिवशी आमचा बोधिसत्व व्यापारासाठी गावोगावी हिंडत असता त्या गृहस्थाकडे पाहुणा म्हणून उतरला होता. त्या गृहस्थाने माघारे येऊन बोधिसत्वापाशी आपल्या गुरुची फार वाखाणणी केली. जटिलही मोठा धूर्त होता. आपल्या मागोमाग जाऊन गृहस्थ आपले द्रव्य उकरून पाहिल व ते न दिसल्यामुळे आपणाला वाटेत पकडील असा त्याला संशय आला. आपल्यावरची त्या गृहस्थाची श्रद्धा वाढावी आणि 2-3 दिवस तरी त्याने त्या द्रव्याच्या वाटेला जाऊ नये अशा उद्देशाने तो पुन्हा त्या गृहस्थाच्या घरी गेला. त्याला पाहून गृहस्थ म्हणाला, बदंत, आपण इतक्या दुरून परत आलात हे काय? जटिल म्हणाला, तुमच्या घरची गवताची काडी माझ्या जटेत अडकून राहिली, ती परत करण्यासाठी मी येतो आले आहे. गृहस्थ म्हणाला, या यत्किंचित काडी कामासाठी आपण एवढी तसदी का घेतली? एक गवताच्या काडीने आमचे काय होणार आहे? बरे, जर आपल्या शिलाचा भंग होईल असे आपणास वाटत असेल तर मी येथेच फेकून द्या म्हणजे झाले. जटिलाने गवताची काडी फेकून दिली व तो चालता झाला. बोधिसत्व त्याचे भाषण ऐकत होता. तापासाने काडी फेकून दिली हा प्रकारही त्याने पाहिला. तो जटिल म्हणाला, हा तपस्वी मोठा लबाड दिसतो. मला अशी शंका येते की तुम्ही काहीतरी द्रव्य त्याच्या स्वाधीन केले असावे व तो उपटण्याचा प्रयत्न करीत असावा. गृहस्थ म्हणाला, मी 100 मोहरा त्याच्या पर्णकुटीत गाडून ठेवल्या आहेत. एवढेच काय ते, याशिवाय त्याला दुसरे काहीही दिले नाही. बोधिसत्व म्हणाला, तर मग तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या मोहरांचा शोध करा आणि जर त्या तेथे सापडल्या नाहीत तर तो लुच्च्या तपस्व्याने त्या लांबवल्या असल्या पाहिजेत असे खास समजा. त्या गृहस्थाने जटिलाच्या पर्णकुटीत धाव घेतली व तो पाहतो तो मोहरा पुरलेल्या ठिकाणातून नाहीशा झाल्या आहेत. तेव्हा त्या जटिलाने दुसऱ्या गावी जात असता वाटेत अडवून पकडून आणले. तेव्हा बोधिसत्वासमोर जटिलाने आपला गुन्हा कबूल केला व दुसऱ्या ठिकाणी गाडून ठेवलेल्या मोहरा त्या गृहस्थाच्या स्वाधीन केल्या. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, गवताच्या काडीचा प्रामाणिकपणा दाखवित असता तू गोड गोड बोलून त्या गृहस्थाला ठकविलेस, परंतु 100 मोहरा चोरण्याचा तुला मुळीच लाज वाटली नाही. पुन्हा अशा तऱ्हेने पापकृत्य करून व वरून दांभिकपणा दाखवून लोकांना फसवू नकोस. गवताच्या काडीबद्दल जो प्रामाणिकपणा दाखवितात त्यांना मोठी चोरी करण्यास लाज वाटणार नाही हे खास समजावे. 39. निवाडा करण्यात चातुर्यच पाहिजे. महासार जातक नंबर 92. आमचा बोधिसत्व एका जन्मी वाराणसीच्या राजाचा अमात्य झाला होता. एके दिवशी राजा आपल्या अंतपुरातील स्त्रियांसह उद्यान क्रीडेसाठी गेला होता. तेथे तो व त्याच्या स्त्रिया तलावात स्नान करण्यास गेल्या. त्या स्त्रियांनी आपापले अलंकार काढून उपवस्त्रात बांधून दासीच्या स्वाधीन केले व त्या तलावात उतरल्या. त्यातील एक दासी अलंकार खाली ठेवून इकडे तिकडे पाहत बसली होती. काही वेळाने ती डुलक्या घेऊ लागली. त्या उद्यानात पुष्कळ वानर राहत असत. त्यातील एका वानरीने त्या दासीच्या जवळ असलेले अलंकाराचे गाठोडे पाहिले व ती दासी बेसावध आहे असे पाहून मरकटीला गाठोड्यात काय आहे हे पाहण्याची फार उत्सुकता झाली. खाली उतरून हळूच गाठोडे सोडून त्यातील एक बहुमाल मोत्यांचा हार घेऊन ती मरकटी तेथून पार पळून गेली व एका वृक्षाच्या वळचणीत तो हार दडवून ठेवून जणू काय आपणाला काही माहीत नाही असे मिश करून तेथेच बसून राहिली. इकडे दासी जागी होऊन पाहते तो गाठोडे सोडलेला व मुक्ताहार चोरीस गेलेला. आपल्या जीवावरचे संकट आहे असे जाणून तिने एकच आरडाओरडा केला. इतर दासी व राजस्त्रियाही तेथे जमा झाल्यावर तिला त्यांनी आरडाओरडा करण्याचे कारण विचारले. तेव्हा ती भयचकित होऊन ती म्हणाली, माझ्या मागोमाग कोणी मनुष्य येऊन या गाठोड्यातील हार घेऊन पळून गेला. त्याच्या मागे धावण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे मी ओरडले. राजाला हे वर्तमान समजल्याबरोबर त्याने उद्यानपालांना बोलवून चोराचा पत्ता लावण्यास हुकूम केला. ते इतस्था पळत सुटले. एक ग्रामवासी मनुष्य त्या उद्यानाजवळील रस्त्याने चालला होता.
पोलीस धावत सुटलेले पाहून बिचारा घाबरून गेला व आडवाटेने पळू लागला. पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडले व यथेच्छ मार दिला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा दुसरा मार्ग न दिसल्यामुळे त्याने मुक्ताहार चोरण्याचे गुन्हा कबूल केला व तो म्हणाला, मला या मुक्ताहाराची किंमत काय ठाऊक, मी तो नेऊन नगरश्रेष्ठीला दिला. पोलिसांनी चोराला राजासमोर नेले व त्याने तेथेही आपला गुन्हा कबूल करून पूर्ववत हकीकत सांगितली. तेव्हा राजाने नगरश्रेष्ठीला पकडून आणण्याचा हुकूम फरमाविला व आपल्यासमोर आल्यावर राजा त्याला म्हणाला, माझ्या राजवाड्यातला हार तू शूद्र माणसाकडून घेतलास कसा? श्रेष्ठीला राजाच्या बोलण्याचाच अर्थ समजेना. तो घोटाळ्यात पडला. तेव्हा राजाने त्या गावंढळ मनुष्याकडून सर्व पुन्हा वदविले. श्रेष्ठीला या संकटातून पार पडण्याची आशा राहिली नाही. आपण हार घेतला नाही असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे वाटून तो म्हणाला, महाराज, या माणसापासून मी मुक्ताहार घेतला खरा, पण तो आपल्या पुरोहितांच्या स्वाधीन तेव्हाच्या तेव्हा करण्यात आला. राजाने आपल्या नोकरांना पाठवून पुरोहिताला तेथे आणविले. ते पाहिल्याने घोटाळ्यात पडला खरा, पण आपल्या समक्ष श्रेष्ठी हार आपल्या स्वाधीन केला असे म्हणतो, तेव्हा गुन्हा नाकबूल करण्यापासून काही फायदा होणार नाही असे जाणून तो म्हणाला, महाराज, श्रेष्ठीने मला हार दिला खरा, पण तो मजपशी राहिला नाही. मी तो आपल्या दरबाराच्या गवयाला देऊन टाकला. झाले. बिचाऱ्या गवयावर पाळी आली. पुरोहितासारखा साक्षीदार असताना गुन्हा नाकबूल करण्यात अर्थ काय? त्यांनी सांगितले की मी पुरोहित महाराजांपासून मुक्ताहार घेतला खरा, पण तो दरबाराच्या दासीला देऊन टाकला. या चौकशीच्या गडबडीत संध्याकाळ झाली. तेव्हा राजा म्हणाला, सध्या या 5 जणांना अटकेत ठेवा, उद्या यांची चौकशी करता येईल. बोधिसत्व राजाच्या जवळच होता. तो म्हणाला, महाराज, आपण या 5 इसमाला माझ्या स्वाधीन करा, मी या खटल्याची चौकशी करतो. राजाला बोधिसत्व या कामी योग्य वाटला व त्याने खटला निवडण्याचे काम बोधिसत्वावर सोपविले. बोधिसत्वाने या 5 जणांना एका ठिकाणी अटकेत ठेवले व ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी स्थानाच्या आसपास आपल्या गुप्तहेरांची योजना केली. रात्री सामसूम झाल्यावर श्रेष्ठी या गावंढळ मनुष्याला म्हणाले, अरे मूर्खा, तू मला साऱ्या जन्मात कधी पाहिले होतेस काय? मग माझ्याजवळ दागिना दिला असे खोटे का बोललास? श्रेष्ठी, महाराज, माझ्यासारख्या गावंढळ मनुष्याने चांगला मंचक सुद्धा कधी पाहिला नाही. तो मग मोत्याचा हार कोठून पाहिला असणार? परंतु माराच्या भयाने व कशी तरी माझी सुटका व्हावी या उद्देशाने मी आपले नाव सांगितले. मेहरबानी करून माझ्यावर रागवू नका. इतक्यात पुरोहित श्रेष्ठीला म्हणाला, अहो महाश्रेष्ठी, तुम्ही माझ्यावर हा भलताच आळका म्हणून घातलात. श्रेष्ठी म्हणाला, आम्हीही दोघेही बजदान पडलो, तेव्हा एका ठिकाणी राहिल्याने दोघांची लवकर सुटका होईल अशा कल्पनेने मी आपणाला देखील या खटल्यात ओढले, त्याबद्दल क्षमा असावी. तेव्हा गवई म्हणाला, पण हे ब्राह्मणा, तू माझ्याजवळ दागिना कधी दिलास? पुरोहित म्हणाला, आमच्याजवळ तू असलास तर आमची करमणूक करू शकशील, त्यामुळे कैदेत देखील सुखाने काळ घालवता येईल, म्हणून मी तुला माळे गोविले. या माळे गोविले. दासी म्हणाली, अहो दुष्ट गवई बुवा, तुमची आणि माझी ओळख तरी आहे का? मला तुम्ही दागिना कधी दिलात? गवई म्हणाला, बाई, रागवू नकोस. आम्हा चौघांबरोबर तू असलीस म्हणजे आमच्या सेवेत अंतर पडणार नाही, एवढ्यासाठी मी तुझे नाव सांगितले. बोधिसत्वाच्या गुप्तहेरांनी हा सर्व संवाद ऐकून घेतला व बोधिसत्वाला कळविला. बोधिसत्वाची हे लोक निरपराधी असल्याचे आगाऊच खात्री होऊन चुकली होती. का की उद्यानाच्या बाहेर असलेल्या माणसाच्या हाती पहारेकरांच्या तावडीतून सुटून एखादा दागिना जाणे असंभवनीय होते. त्यात बोधिसत्वाला या संवादाचा बळकट पुरावा सापडला, परंतु तोरीचा थांग लागल्याशिवाय हे वर्तमान राजाला कळवणे इष्ट नव्हते. तेव्हा बोधिसत्वाने विचारांती एखाद्या वानरीने मुक्ताहार चोरला असावा असे अनुमान केले व दुसरे दिवशी प्रतीत पाहण्यासाठी खोटे दागिने करून त्या उद्यानात आपल्या विश्वासू नोकरांकडून पसरविले. प्रत्येक वानरीने एक एक दागिने उचलला आणि गळ्यात घातला. त्या इकडून तिकडून मिरवू लागल्या. त्या वानरीला मुक्ताहार सापडला होता, तिने मात्र त्यातील दागिना घेतला नाही. तेव्हा इतर वानरी तिच्या जाऊन तिला म्हणाल्या, काय येथे आळशीसारखी बसून राहिली आहेस? हे पहा आमचे अलंकार. ती वानरी स्पर्धेने म्हणाली, असले घाणेरडे दागिने घेऊन काय करायचे आहेत? मजपाशी जो दागिना आहे तो तुम्ही पाहिला तर तुम्हाला असले भिकारडे दागिने घालून मिरवण्यास लाज वाटेल. असे म्हणून तिने वळचणीतून मुक्ताहार काढून दाखवला व आपल्या गळ्यात घालून ती सर्व मरकटींसमोर मोठ्या डौलाने इकडून तिकडून मिरवू लागली. बोधिसत्वाने दागिने घेऊन वानरी काय करतात हे पाहण्यासाठी आपले हेर तेथे ठेविलेच होते. त्यांनी मुक्ताहार वानरीच्या गळ्यात पाहिल्याबरोबर तिला घेरले. बिचारी मरकटी त्यांच्या शस्त्रांनी आणि आरडाओरडांनी घाबरून गेली व तिने तो हार तेथे जमिनीवर फेकून देऊन पळ काढला.
त्या हेरांनी तो हार बोधिसत्वाकडे नेला व त्याने तो राजाला दिला. राजाने सर्व वृत्तांत ऐकून घेऊन बोधिसत्वाची फार तारीफ केली व तो म्हणाला, संग्रामात शूराची योजना करावी, मंत्रिमंडळात जो मंत्राचा भेद करणार नाही अशाचीच योजना करावी, जेवण खाण्यात आवडत्या माणसांना आमंत्रण करावे, पण अत्यंत कठीण प्रसंगी शहाण्याचीच योजना करावी असे जे लोक म्हणत असतात ते खोटे नाही. आज तुझ्याच पांडित्याने चोरीचा पत्ता लागून निरपराधी माणसांचा माझ्याकडून छळ झाला नाही. मूळ गाथा. केठू सुरमिच्छिती मंतिसु अकुतुलः प्रियच अन्नपानीयम अथे जाते च पंडितम. याप्रमाणे बोधिसत्वाची स्तुती करून राजाने त्याला मोठे बक्षीस दिले. आजन्म त्याच्या सल्ल्याने दानाधर्माधिक सत्कृत्य करून पुष्कळ कीर्ती मिळवली. नावाची फारशी किंमत नाही. नामसिद्धी जातक नंबर 97. एक जन्मी आमचा बोधिसत्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन 500 शिष्यांना वेद पढवीत असे. त्यातील एकाचे नाव पापक असे होते. काय रे पाप्या, इकडे ये रे पाप्या, असे लोक त्याला म्हणत असत. त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरुला म्हणजे बोधिसत्वाला म्हणाला, गुरुजी, माझे नाव मला अमंगल वाटते, दुसरे एखादे मला चांगलेसे नाव द्या. बोधिसत्व म्हणाला, येथले येथे चांगले नाव घेण्यापेक्षा देशपर्यटन करून एखादे चांगले नाव घेऊन ये व मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण तुला त्याच नावाने तुला हाका मारीत जाऊ. दुसऱ्या दिवशी पापकाने शिदोरी सज्ज करून दुसऱ्या गावचा रस्ता धरला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत जाऊ लागला. वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशान यात्रेला चालले होते. पापक म्हणाला, काय हो, इतकी मंडळी कोणीकडे चालली? ते लोक म्हणाले, जीवक नावाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला, त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहोत. पण काय हो, जीवक मरतो हे कसे? जीवक असो अथवा अजीवक असो, मनुष्य म्हटला की तो मरायचाच. नावाने मरण चुकते असे नाही, व्यवहारापुरतच काय तो नावाचा उपयोग. तू अगदीच खुळा दिसतोस, असे त्यांनी उत्तर दिले. बिचारा पापक चांगल्या नावाचा विपर्यास पाहून विस्मित झाला व तसाच पुढे जातो. तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही म्हणून तिचे मालक रस्त्यावर चापकाने मारित होते. तो त्याला म्हणाला, या बाईचे नाव काय, तिला तुम्ही का मारता? ते म्हणाले, हिचे नाव धनपाली व वेळेवर काम करीत नसल्याने हिला आम्ही दंड करीत आहोत. अहो, पण धनपालीवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग यावा कसा? अहो, तुम्ही मूर्खासारखे काय विचारता? ही जन्माचीच दासी आहे. धनपाली असे नाव ठेविले म्हणून काय झाले? धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या, दारिद्र्य यायचे असेल तर ते आल्या वाचून राहत नाही. नावाने कोणताच कार्यभाग व्हायचा नाही, ते केवळ व्यवहारापुरते आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी हे मोठे आश्चर्य आहे. बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊन तसाच पुढे चालला. शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक गृहस्थ त्याच्या पाहण्यात आला. पापकाने त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला, माझे नाव पंथक वाटाड्या. तर मग तुम्ही या निर्जन परदेशात काय करिता? मी वाट चुकल्यामुळे इतस्तः भटकत आहे, मला अद्यापही माझा मार्ग सापडला नाही. पण पंथक वाटाड्या, वाट चुकतो हे कसे? अहो, हे केवळ नाव आहे, वाट चुकण्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्ही नावावर भरोसा ठेवणारे वेडगळे मनुष्य दिसता. पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेत त्याने रहित केला. तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने त्याला निवेदन केले. त्याच्या सोबत्यांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले असा बोधिसत्वाला प्रश्न केला. तेव्हा तो त्याला म्हणाला, जीवक मरतो, धनपालीला दारिद्र्य येते, पंथक बाट चुकतो, हे पाहून आमचा पापक चांगल्या नावाचा थांग लागल्या वाचूनच परत आला. पापकाचे तेच नाव कायम राहिले हे निराळे सांगायला नकोच. मूळ गाथा. जीवकम च मतं दिस्वा धनपालीचम दुगतम पंथकचम मने मुळहा पापको पुनरागतो. कथा 41. अतिपांडित्याचा परिणाम. कुटवाणीचे जातक नंबर 98. एकदा बोधिसत्व वाराणसी नगरीत वाणिज्य कुलात जन्मला होता. त्याला पंडित हे नाव ठेवण्यात आले.
दुसरा एक अतिपंडित नावाचा समन्वयस्ग्रस्त वाराणसीत राहत होता. वयात आल्यावर बोधिसत्वाने त्याचा भागीदार होऊन एक उद्योग सुरू करण्यास सुरुवात केली. त्यात त्या दोघांचा बराच फायदा झाला. परंतु फायद्याची वाटणी करायची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला, मला 2 हिस्से मिळाले पाहिजेत व तुला 1 हिस्सा मिळाला पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, हे कसे? आम्हा दोघांचेही भांडवल सारखेच आहे. दोघांनीही सारखीच मेहनत केली आहे. मग तुला 2 हिस्से आणि मला 1 हिस्सा काय म्हणून? अतिपंडित म्हणाला, बाबा रे, माझ्या नावाची किंमत केवढी मोठी आहे हे पहा. तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित आहे व यासाठी मला 2 हिस्से मिळणे रास्त आहे. अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्वाचे समाधान झाले नाही. तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली. तो म्हणाला, बा पंडिता, तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आपण उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेले एका वृक्षदेवतेजवळ जाऊ व तिला आम्हा दोघांचे म्हणणे काय ते कळवू आणि ती जसा निवाडा करीन त्याप्रमाणे वागू. दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या वृद्ध पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या वळचणीत दडविले व त्याला काय काय बोलावे हे आगाऊ शिकवून ठेवले. नंतर तो व त्याचा मित्र पंडित हे दोघे वृक्षाजवळ जाऊन त्यांनी देवतेची प्रार्थना केली व आपापले म्हणणे कळवून निवाडा मागितला. अतिपंडिताच्या पित्याने स्वर पालटून आपल्या मुलाच्या तर्फे न्याय दिला. तेव्हा बोधिसत्व आवेशयुक्त वाणीने म्हणाला, ही देवठा मोठी लबाड दिसते, हिला या ठिकाणी राहू देणे इष्ट नाही. असे बोलून त्याने आसपास पडलेले लाकडे, पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली. बिचारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला व जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोंबकाळून त्याने खाली उडी टाकली आणि तो म्हणाला, मुलगा पंडित झाला म्हणजे बस आहे, पण अतिपंडित नको. माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर आज फार भयंकर प्रसंग गुदरला. मूळ गाथा. साधू खो पंडितो नाम नथेव अतिपंडितो, अतिपंडितेन पुरे पुत्तेन मनिमिहू उपाळितो. ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अतिपंडिताला नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्वाशी तडजोड करणे भाग पडले. कथा 42. लोभी ब्राह्मण. सिगा जातक नंबर 113. वाराणसीतील लोक उत्सवात यक्षांना मत्स्य मासादिकांचा बळी देत असत व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वाराणसी बाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्री झाल्यावर गटाराच्या मार्गाने आत शिरला व बलिकर्मासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या मत्स्य मासादिकावर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे अखंड पान केले. त्यामुळे पुन्हा गटारद्वारे बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी राहिले नाही. तो एका पुन्नाग वृक्षाच्या झाडीत जाऊन पडला व सकाळ होईपर्यंत जागा झाला नाही. सकाळी उठून शहरात निर्भयपणे बाहेर पडणे शक्य नव्हते म्हणून धडत धडत सडकेजवळ येऊन तो लपून बसला. इतक्यात एक ब्राह्मण त्या मार्गावर नदीवर प्रातस्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, अहो भटजी बुवा, तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जर एका बाजूला याल तर ते तुम्हाला सांगेन, तुमच्याच फायद्याचे आहे. तेव्हा वेळ फुकट गेल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणार नाही. ब्राह्मण त्याजवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, भटजी बुवा, तुमची वस्त्र प्रावरणे पाहून तुम्ही दारिद्र्यावस्थेने गांजलेले आहेत असे वाटते. तुमची ही स्थिती पाहून मला फार दया आली. माझ्यापाशी असलेले 200 कारशा पण तुम्हाला दान करावे असा मी निश्चय केला आहे. पण दिवसाढवळ्या मला तुमच्याबरोबर शहरातील रस्त्यातून आता जाणे शक्य नाही. तुम्ही जर आपल्या उपरण्यातून गुंडाळून मी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जाल तर आजच्या आज ते कारशा पण मी तुमच्या हवाली करतो. त्या लोभी ब्राह्मणाला मद्यपी शृंगालाचे म्हणणे खरे वाटले व आपल्या उपरण्यातून त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेवल्याबरोबर उपरण्यात देहधर्म करून शृंगालाने जंगलात पळ काढिला. त्यावेळी आमचा बोधिसत्व त्या ठिकाणी देवता होऊन राहत असे. शृंगालाचे कृत्य पाहून तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मणा, मद्यपी शृंगालावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. याचपशी 100 कवड्याही मिळायचे नाही, मग 200 ताम्रकाश पण कोठून असणार. आता तुझे उपरणे धुवून मुकाटने चालता हो. द्रव्य लोभामुळे पुन्हा असा फसू नकोस. मूळ गाथा. सद्द हिस सिगालस्स सुरापितसम ब्राह्मण सिपी कानम सत्तम निथकुतो कंससता दुवे. कथा 43. वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी. अकालारा विजातक नंबर 119. एका जन्मी बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुलात जन्मला होता.
वयात आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य या नात्याने प्रसिद्धीस आला. त्याच जवळ 500 शिष्य अध्ययन करीत असत. या शिष्यांपाशी एक वेळेवर आरवणारा कोंबडा होता. त्याच्या आरवण्याने ते जागे होऊन अध्ययनाला सुरुवात करीत असत. तो कोंबडा काही काळाने मरण पावला. तेव्हा दुसऱ्या कोंबड्याच्या शोधात त्यांनी बरेच दिवस घालविले. एके दिवशी त्यातील एक तरुण विद्यार्थी स्मशानाच्या जवळ लाकडं गोळा करीत असता त्याला तेथे राहणारा एक दिसण्यास सुंदर असा कोंबडा सापडला. त्याला आणून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जागेत ठेवले व त्याची उत्तम रीतीने शुश्रूषा चालवली. पण हा कोंबडा भलत्याच वेळी आरवून त्यांना त्रास देऊ लागला. एखाद्या वेळेस तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत सुटे. तेव्हा पाठ झाली असं समजून विद्यार्थीगण जागावून अध्ययनास लागे व त्यामुळे सकाळी गुरुजींजवळ पाठ म्हणण्यास सुरुवात केली की असता त्यांचे डोळे निजेने भरून येत असत. एखाद्या वेळेस तो सकाळ झाली तरी ओरडत नसे व त्यामुळे विद्यार्थी तसेच बिछाण्यावर पडून राहत असत. सकाळी गुरुजवळ पाठ म्हणण्यास जावे तर त्यांची मुळीच तयारी झालेली नसे. हा प्रकार होऊ लागला तेव्हा त्यांनी त्या कोंबड्याला ठार मारली. आचार्यांजवळ जाऊन ते म्हणाले, गुरुजी, काही दिवसापूर्वी आणलेल्या कोंबड्याने आम्हाला फार त्रास दिला. आपल्या आरवण्याने भलत्याच वेळी जागे करून तो आमच्या अध्ययनात व्यत्यय आणत असे. आचार्याने तो कोंबडा कोठे सापडला वगैरे सर्व माहिती विचारून घेतली व तो त्यांना म्हणाला, हा कोंबडा आईबापांशिवाय वाढलेला. आचार्यांचा सहवास त्याने कधीही केला नाही. तेव्हा काल किंवा अकाल तो जाणत नसता तर त्यात नवल कोणते? योगायोग योग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितीत जन्माला आला पाहिजे. गोष्ट 44. कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही. नंगलीस जातक नंबर 123. दुसऱ्या एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुलात जन्मला होता. वयात आल्यावर तक्षशिला नगरीस जाऊन त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन केले व पुन्हा वाराणसीला येऊन तेथे आपल्या सद्गुणाने उत्तम आचार्यात आपली गणना करून घेतली. त्याच्यापाशी शिकण्यास व पुष्कळ शिष्य राहत असत. त्यात एक शिष्य आपल्या गुरुच्या सेवेत अत्यंत तत्पर असे, परंतु जडत्वामुळे शास्त्राध्ययनात त्याचे पाऊल पुढे पडत नसे. एके दिवशी आचार्याने जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितले. ते काम आटपून तो जाण्यास निघाला असता बोधिसत्व त्याला म्हणाला, बाळा, या खाटेचे पाय वर खाली झाल्यामुळे ती डळमळते. तेव्हा एका पायाचा काहीतरी टेका देऊन मग जा. शिष्याला दुसरा काही टेका न सापडल्यामुळे खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्याने सर्व रात्री तेथेच काढली. सकाळी जेव्हा आचार्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या मनाला ती फार लागली. हा माझा विद्यार्थी माझ्यावर अत्यंत प्रेम करीत असून माझ्याकडून त्याचे काहीच हित होत नाही. इतर विद्यार्थी पुढे पुढे जात असून त्याला अगदी आरंभीचे पाठ देखील येत नाहीत. याला शिकवण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय, अशा विचारात बोधिसत्व निमग्न जाऊन गेला व त्याने मोठ्या कष्टाने एक युक्ती शोधून काढली. दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवून बोधिसत्व म्हणाला, बाबा रे, तुला शिकवण्यासाठी मी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. आजपासून तू माझा धडा तयार नाही केला तरी हरकत नाही, परंतु जेथे जाशील तेथे एखादी नवीन वस्तू पाहशील तेथे ते त्या वस्तू संबंधाने नीट विचार कर व घरी आल्यावर मी प्रश्न विचारिला असता तिचे नीट वर्णन कर. त्याच दिवशी दुपारी तो विद्यार्थी वनात गेला असता त्याला एक साप आढळला. घरी आल्यावर त्याने वर्तमान आपल्या गुरुस कळविले. तेव्हा आचार्य म्हणाले, तो साप कसा होता? एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर. शिष्य म्हणाला, तो नांगराच्या इसडासारखा होता. आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला. साप नांगराच्या इसडासारखा असावायचा तेव्हा शिष्याची आकलन शक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल अशी गुरुला बळकट आशा वाटू लागली. काही कालाने शिष्याला अरण्यात फिरत असता एक हत्ती आढळला. त्याने ताबडतोब गुरुला ही गोष्ट सांगितली. तेव्हा गुरुने हत्ती कसा होता असा प्रश्न केला. शिष्याने रोकडा जबाब दिला की नांगराच्या इसडासारखा. बोधिसत्वाला वाटले की हत्तीची सोंड नांगराच्या इसडासारखी असते, परंतु मंद बुद्धीमुळे त्याने सर्वच हत्ती नांगराच्या इसडासारखा असतो अशी उपमा केली असावी. विचार करिता करता हा सुधारल्या वाचून राहणार नाही. शिष्याने आपल्या सह अध्यायांबरोबर दुसऱ्या दिवशी एक ऊस खाल्ला वगैरे जाऊन ही गोष्ट आपल्या गुरुला सांगितली. बोधिसत्वाने ऊस कसा असतो असा प्रश्न विचारल्याबरोबर शिष्याने नांगराच्या इसडासारखा असतो असा आपला ठरीव जबाब दिला.
उसाचे आणि नांगराच्या इसडाचे थोडेसे साम्य असे जाणून बोधिसत्व काही न बोलता उगाच राहिला. एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या काही सहाध्यांना घरी आमंत्रण होते. एका घरी आमंत्रण एका घरी आमंत्रण होते. त्या गृहस्थाने त्याला दूध दही वगैरे पदार्थ यथेच्छ खाऊ घातले. शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरुला निवेदन केले. दूध दही कसे असते असा प्रश्न विचारला. नांगराच्या इसडासारखे असा त्याने कायमचा जबाब दिला. तेव्हा आमच्या बोधिसत्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली. तो म्हणाला, आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धिंगत होईल अशी थोडी बहुत आशा वाटत होती, पण या मूर्खाला दही दूध आणि नांगराचा इसाड यांची सांगड घालण्याला मुळीच दिक्कत वाटत नाही. जणू काय नांगराच्या इसडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवलेली आहे. कथा 45 परोपकाराचे फळ. अंबजातक नंबर 124. एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुलात जन्मला होता. वयात आल्यावर ऋषीवेशाने तो हिमालयावर राहत असे. तेथे त्याचे पुष्कळ शिष्य होते. एक वर्षी हिमालयावर भयंकर उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे पाण्याचे झरे वगैरे आटून गेले. मूर्खाधिक प्राण्यांना पाणी मिळण्याची फार अडचण होऊ लागली. तेव्हा बोधिसत्वाच्या शिष्यांपैकी एका तपस्व्याने लाकडाची मोठी दोणी करून तेथील पशूंना पाणी पाजण्यास सुरुवात केली. पण त्यामुळे त्यांना फलमुले आणण्यासाठी अवकाश मिळेनासा झाला व उपाशी पोटीच पशूंना पाणी पाजण्याची पाळी आली. तथापि त्याने आपला प्रयत्न सोडता सर्व श्वापदांची तृप्ती करण्याचे क्रम तसाच पुढे चालविला. ते पाहून पशूंनी हा तपस्वी आमच्यासाठी फार कष्ट सहन करीतो, तेव्हा त्याचे उपकार फेडणे अत्यंत आवश्यक आहे असा विचार करून सर्वानुमते हा ठराव पास केला. आजपासून जो प्राणी येथे पाणी पिण्यास येईल त्याने रिकामे न येता आपल्या सामर्थ्याप्रमाणे एक तरी मनुष्योपभोगाला योग्य असे फळ घेऊन यावे, रिक्त हस्ते येऊ नये. दुसऱ्या दिवसापासून बोधिसत्वाच्या आश्रमात फळांचे नुसते ढीक पडू लागले. 500 तपस्याला दुसऱ्या ठिकाणी फलमुलांचा शोध करण्यास गेल्या वाचून तेथल्या तेथे आहार मिळू लागला व त्यामुळे तपश्चर्याला मोठी मदत झाली. या तपस्वाच्या कृतीने बोधिसत्व खुश होऊन आपल्या शिष्यगणाला म्हणाला, तपस्वी हो, हे परोपकाराचे फल लक्षात ठेवण्यासारखे आहे. आमच्यापैकी एकाने परोपकार्थ आपला देह झिजवल्यामुळे आमच्या तपश्चर्याला पुष्कळ मदत झाली आहे. म्हणून परोपकार करण्यास आपण सदोतीत झटले पाहिजे. कथा 46 परदेशी जाऊन डौल मारणे सोपे असते. कटहक जातक नंबर 125. आमचा बोधिसत्व एका जन्मी वाराणसी नगरीत अत्यंत धनाढ्य श्रेष्ठी झाला होता. वयात आल्यावर त्याला एक सुस्वरूप मुलगा झाला. त्याच दिवशी त्याच्या दासीलाही एक मुलगा झाला. या दासपुत्राचे नाव कटाहक असे ठेवण्यात आले. तो आपल्या धनाच्या मुलाबरोबरच वाढला. लहान मुल असल्यामुळे त्याला कोणी आडकाठी करत नसत. पुढे बोधिसत्वाचा मुलगा अक्षर ओळख करून देण्यासाठी एक शिक्षक ठेवला. तेव्हा कटाहक देखील शिक्षकांजवळ जाऊन आपल्या मित्राबरोबर लिहिण्या वाचण्यास शिकला. त्याची हुशारी पाहून पुढे वयात आल्यावर बोधिसत्वाने त्याला आपल्या तिजोरीचा अधिकारी नेमिले. ते काम तो मोठ्या दक्षतेने करीत असे. तथापि त्याला अशी शंका आली की कितीही झाले तरी मी पडलो दासीपुत्र. माझा लहान सहान दोष देखील सर्वांना मोठा वाटेल व कदाचित माझा छळही करतील आणि पुन्हा माझ्याकडून दासकर्म करून घेतील. तेव्हा येथे राहणे सुरक्षित वाटत नाही. दिवसेंदिवस दुसऱ्या कुठेतरी दूरच्या गावी पळून जावे हा कटाहकाचा निश्चय दृढ होत गेला. पण परक्या गावी निर्वाह कसा करावा याची त्याला पंचायत पडली. शेवटी त्याने एक युक्ती शोधून काढली. ती अशी: दूरच्या एका लहानशा शहरात श्रेष्ठींच्या ओळखीचा व्यापारी राहत असे. त्याचा आणि बोधिसत्वाच्या व्यापार संबंधाने वारंवार पत्रव्यवहार होत असे. बोधिसत्वाच्या तर्फे बहुधा कटाहकच पत्र लिहित असे व त्यावर बोधिसत्वाचा शिक्का मारून ती रवाना करीत असे. अशाच एका प्रसंगी त्याने आपल्या संबंधाने त्या व्यापाराला पत्र लिहून त्यावर श्रेष्ठींचा शिक्का मारून ते बंद करून आपल्या पदरी ठेविले व 2-4 दिवसांनी वाराणसीतून पळ काढला. त्याच्याजवळ जे द्रव्य होते ते खर्चून वाटे त्याने आपला निर्वाह चालविला. पण बरेच दिवस प्रवास करून व्यापारी राहत होता ते शहर गाठले. व्यापाऱ्याने कोठून आलात हा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, वाराणसी नगरीतील प्रसिद्ध श्रेष्ठींचा मी पुत्र आहे. माझ्या थोरल्या भावामध्ये आणि माझमध्ये तंटा होऊ नये म्हणून माझ्या पित्याने मला आपणापाशी पाठविले आहे. आपणा मुलगा नाही असे मी ऐकले. तेव्हा आपण माझे पुत्रवत पालन करून आपल्या कन्येशी माझा विवाह करून द्याल अशी माझ्या पित्याला दृढ आशा वाटत आहे व त्यासाठी मला त्याने हे पत्र दिले आहे. असे म्हणून कटाहकाने ते पत्र व्यापाऱ्यासमोर टाकले. त्यात हाच मजकूर होता: श्रेष्ठीने आपला मुलगा बुद्धिमान असून व्यापारात दक्ष आहे, तेव्हा आपल्या
त्याला आपल्याजवळ ठेवून घेऊन आपला घरजावाई करावा अशी आशा बाळगतो असं इत्यादी मजकूर लिहिला होता. तो वाचून त्या व्यापाराला फार आनंद झाला. एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा आपल्यासारख्या गरीब व्यापाराचा गरजाबाई होणे मोठे भूषणास्पद आहे. तेव्हाही आपल्या घरी लक्ष्मी चालत आली आहे असे त्यास वाटले व पहिल्या मुहूर्तावर त्यांनी कटहकाशी आपल्या कन्येचे लग्न लावून दिले. कटाहक जात्या हुशार होता हे वर सांगितलेच आहे, पण आगंतुक श्रीमंतीमुळे त्याच्या अंगी एक दुर्गुण शिरला होता. तो ज्याच्या त्याच्या अंगावर तोंड टाकीत असे. लहान सहान अपराधही त्याला सहन होत नसे. भोजन समय स्वयंपाकघरात काही कमतरता दिसून आली तर तो आपल्या बायकोवर फार संतापत असे व त्यामुळे त्या बिचारीला उगाच त्रास सोसावा लागत असे. याशिवाय कटाहकाच्या वर्तनात म्हणण्यासारखे दुसरे दोष नव्हते. कटाहक पळून गेल्यावर श्रेष्ठी वर्ष 2 वर्ष त्याचा पत्ता लागला नाही, पण पुढे तो व्यापाऱ्याच्या घरी गरजाबाई होऊन राहत आहे ही बातमी त्याला समजली व तिचा खरेपणा पाहण्यासाठी त्याने आपले हेर त्या शहरी पाठवले. त्यांनी जेव्हा बोधिसत्वाला कटहकाचे इत्यंभूत वर्तमान सांगितले तेव्हा त्याने तेथे जाऊन त्यांची फजिती करून पुन्हा आपल्या घरी आणण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे आपल्याबरोबर मोठा सरंजाम घेऊन तो त्या शहरी जाण्यास निघाला. तो त्या शहरापासून काही अंतरावर पोचला नाही. तो त्याच्या आगमनाचे वर्तमान कटकाला समजले. तो घाबरून गेला. श्रेष्ठी या ठिकाणी आला तर आपली पुरी फजिती होणार हे तो जाणून होता, पण येथून दुसऱ्या ठिकाणी पळून जाणे हे देखील त्याला इष्ट वाटेना. काही काळ कटक मूड होऊन विवंचनेत पडला, परंतु त्याच्या समयसूचक बुद्धीने त्याला शेवटी हात दिला व नवीन संकटातून पार पडण्यास त्याने नवीन युक्ती शोधून काढली. त्या दिवसापासून आपल्या आप्तेष्टांजवळ तो पितृभक्तीची मोठमोठाली वर्णन करू लागला. तो म्हणाला, अहो, तुमचे हे शहर म्हणजे वाराणसीच्या मानाने नुसते खेडेगाव आहे. येथील लोकांना रीतरिवाज काहीच माहीत नाही. पितृभक्ती कशी असते हे या गावंढळ लोकांना कसे समजणार? तुम्ही एकदा वाराणसीला जाऊन पहा. आम्ही तेथे आमच्या वडिलांसमोर कधी खाली बसत नसतो. भोजन समूही त्यांची सेवा करतो. पीकदाणे लागली तर आणून देतो. एवढेच नव्हे तर वडील शौचाला जाव्यास निघाले तर स्वतः त्याचबरोबर त्यांच्या उपयोगासाठी पाडून नाही ठेवतो. असली कामे आम्ही आमच्या नोकरांमुळेच सोपवत नसतो. पण या गावी तुम्हाला अशा तऱ्हेने पितृसेवा करावी ही गोष्ट माहीत तरी आहे काय? त्या शहरातील लोकांनी वाराणसीत फार दिवस वास्तव्य केलं नसल्यामुळे व तेथील रीतिरिवाजांची माहिती नसल्यामुळे कटाहक सांगेल ते त्याने प्रमाण होऊन बसले व काशीच्या चालीरीती संबंधाने त्यांना एक प्रकारचा मोठा आदर वाटला. महाश्रेष्ठी लवकरच त्या शहरी पोचणार हे जाणून कटाहक आपल्या सासऱ्याला म्हणाला, मामनजी, तुम्ही माझ्या पित्याच्या आदरातिथ्याची सर्व तयारी करून ठेवा. मी पित्याच्या भेटीला आमच्या सामर्थ्याप्रमाणे नजराणे घेऊन जातो. मोठ्या गौरवाने त्यांना येथे घेऊन येतो. आपले वडील इतके जवळ आले ते जाणून घरीच बसून राहणे हे वाराणसीतील कुलपुत्रांना अत्यंत अनुचित आहे. तेव्हा मी आज माझ्या पित्याच्या भेटीसाठी जात आहे. बराच लवाजमा बरोबर घेऊन तो महाश्रेष्ठींच्या दर्शनाला गेला. वाटेत महाश्रेष्ठी एका ठिकाणी उतरला होता. तेथे कटाहकाने आपली भेट घेऊन आपण आणलेले नजराणे दिले. श्रेष्ठीला मोठा चमत्कार वाटला. आपले नाव ऐकल्याबरोबर कटाहकाने पलायन करावे किंवा गर्भगळीत होऊन जावे असा असता हा दासीपुत्र मोठ्या शौर्याने आपल्याजवळ येऊन नजराणे देतो याचा अर्थ काय हे त्याला समजेना. श्रेष्ठी या विचारात गढून गेला असता स्नानाची वेळ झाली. स्नानाच्या पूर्वी शौचविधीला जाण्याचा श्रेष्ठींचा परिपाठ असे. त्याचप्रमाणे श्रेष्ठी आपल्या ठाण्याजवळच्या जंगलात जाण्यास निघाले. त्यावेळी कटकाने आपल्या लोकांना तेथे राहण्यास सांगितले व उदक पात्रे घेऊन श्रेष्ठींच्या मागोमाग गेला. वाराणसीतील कुलपुत्र आपल्या पित्याची अनन्यभावे सेवा करीत असताना ही गोष्ट कटाहकाच्या सर्व नोकरांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्या कृत्याला मुळीच आश्चर्य वाटले नाही. श्रेष्ठी एकांत स्थानी गेल्यावर कटकाने उदक पात्र खाली ठेवून त्याच्या पायावर एकदम उडी टाकली आणि म्हणाला, महाराज, मी जरी आपला दासीपुत्र आहे तथापि आपल्या मुलासंगेच आपण माझे पालन केले आहे. मी केलेले सर्व अपराध क्षमा करून येथे मला मुलाच्या नात्याने भागवले तर माझ्यावर अत्यंत उपकार होईल. पण जरी तुम्ही माझे कृत्य उघडकीस आणाल तर त्यापासून कोणाचाच फायदा न होता बिचाऱ्या माझ्या सासऱ्याच्या कुटुंबात फारच गोंधळ उडून जाईल व त्यामुळे सर्वांना दुःख भोगावे लागेल. बोधिसत्व फार दयाळू होता. त्याचे मन मिळवण्यास कटहकाला मुळीच आयास पडले नाहीत. शेवटी त्याचकडून आपले दासीपुत्रत्व उघडकीला आणण्याबद्दल अभिवचन घेऊन कटाहक तेथून माघारी आला. त्या दिवसापासून तो श्रेष्ठींच्या दासाप्रमाणे सेवा करीत असे. श्रेष्ठी व्यापाराच्या घरी आल्यावर देखील कटाहकाने त्यांची सर्व प्रकारे सेवा केली व त्याला प्रसन्न करून घेतले. एके दिवशी कटाहक काही कामानिमित्त बाहेर गेला असता त्याची बायको बोधिसत्वाला भेटली. तेव्हा बोधिसत्व तिला म्हणाला, काय सुनबाई, माझा मुलगा तुम्हाला चांगल्या रीतीने वागवतो ना?
ती म्हणाली, मामनजी, आपल्या चिरंजीवांचा कोणताही दोष नाही. त्यांचे माझ्यावर फार प्रेम आहे. केवळ भोजन प्रसंगी कधी कधी काही पदार्थ वाईट लागला तर ते माझ्यावर संतापत असतात. हाच काय तो त्यांचा एक दोष आहे. मुली, माझा मुलगा लहानपणापासूनच असा आहे. जेवणा खाण्याच्या बाबतीत त्याच्या खोडी असतात. तू वाईट वाटून घेऊ नकोस. त्याचे तोंड बंद करण्याचा एक मंत्र मी तुला शिकवून ठेवतो. तो तू चांगला पाठ करून ठेव. जेव्हा माझा मुलगा तुझ्यावर रागवेल तेव्हा तू म्हणत जा, एक दोनदा या मंत्राचा प्रयोग केला की असता माझ्या मुलाची प्रकृती पाण्यापेक्षाही थंड होईल. आणि मी तुला खात्रीने सांगतो. सेलेस्टी काही दिवस त्या व्यापाऱ्याच्या घरी राहून वाराणसीला जाण्यास निघाला. कटाहक त्याच्या बरोबरच दूर गेला व पुष्कळ नजराने देऊन त्याने त्यांचा मोठा गौरव केला आणि मोठ्या आदराने साष्टांग नमस्कार करून पुन्हा आपल्या सासऱ्याच्या घरी आला. या दिवसापासून त्याचा मान अधिकच वाढला, का की तो आता दासीपुत्रत्व उघडकीस येण्याचा संभवही राहिला नाही. त्यामुळे बिचाऱ्या बायकोला भोजन प्रसंगी त्रास होऊ लागला. एके दिवशी आपल्या नवऱ्यासाठी स्वहस्ताने चांगले जेवण तयार करून तिने वाढण्यास सुरुवात केली. पहिलाच पदार्थ कटकाला आवडला नाही. तो फार संतापला. त्याच्या बायकोला सासऱ्याने दिलेल्या मंत्राची आठवण झाली. तिने ताबडतोब त्याचा प्रयोग करून ती म्हणाली, बहुपी सो विकथेय अत्र जनपद गते अन्य गतांतून दुस्ये भुज भोगे कटहक. अर्थ, दुसऱ्या देशात जाऊन पुष्कळ बडबड करता येते, पण परत येऊन तो हे उघडकीस आणील तेव्हा हे कटका मुकाट्याने मिळालेल्या पदार्थांचा उपभोग घे. हा मंत्र कानी पडल्याबरोबर कटाहक घाबरून गेला. श्रेष्ठीने आपल्याला हिनत्वाबद्दल सर्व काही हिला सांगून ठेवले असावे असे त्याला वाटले. तेव्हापासून बायकोवर संतापण्याची त्याची छाती झाली नाही. इतकेच नव्हे तर नम्र आणि सालस बनला. तो कितीही वाईट पदार्थ असला तरी तो कधीही चिडला नाही. जे मिळेल तेवढ्या संतुष्ट राहून आपला वेळ त्याने सत्कर्मी खर्च केला. कथा 47. एकाला अपाय तो दुसऱ्याला उपाय. असील खंडक, जातक नंबर 126. प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असता त्याच्या पदरी तरवारीची परीक्षा करणारा एक ब्राह्मण राहत असे. त्याला असिलक्षण पाठक ब्राह्मण असे म्हणत असत. तो एखाद्या लोहाराने राजाच्या उपयोगासाठी नवीन तलवार आणली असता तिचा वास घेऊन परीक्षा करीत असे. या त्या कौशल्यामुळे राजाने त्याला तलवारीचा परीक्षक नेमले होते. पण हा अधिकारी हाती आल्यावर तो लोहाराकडून लाच घेऊन वाईट तलवारी चांगल्या ठरवू लागला आणि लाच न मिळाला तर चांगल्या तलवारीही वाईट ठरवू लागला. ज्याला ही गोष्ट माहीत नव्हती अशा एका दूरच्या लोहाराने राजासाठी उत्तम तलवार करून आणली, पण असिलक्षण पाठकाला लाच न मिळाल्यामुळे ती खोटी ठरली. त्या लोहाराने हा ब्राह्मण लबाड आहे हे तेव्हाच जाणले व त्याची खोड मोडण्यासाठी त्याने दुसरी अत्यंत तीक्ष्ण धारेची तलवार बनवून ती मिरचीच्या पोडीत चांगली लोळवून म्यानात घालून दरबारात आणली. राजाने असिलक्षण पाठकाला तिची परीक्षा करण्याचा हुकूम केला. त्याने एकदम म्यानातून काढून तिला आपल्या नाकाजवळ नेले. मिरचीच्या पुडीच्या वासामुळे त्याला जोराने शिंका आल्या. त्यायोगे हात घसरून त्याचे नाक कापले गेले. राजाने आपल्या वैद्याला बोलवून आणून औषधोपचार करवले व लक्षण पाठकाला गुण पडून जखम साफ बरी झाल्यावर 1,00,000चे कृत्रिम माग करून त्याच्या नाकावर बेमालूम बसवून देण्यात आले. असिलक्षण पाठक राजाच्या मर्जीतील असल्यामुळे त्याचा गुन्हा उघडकीस आला होता. तथापि त्याला दरबारातून घालवून देण्यात आले नाही. तो आपल्या कृत्रिम नासिकासह राजसेवेला तत्पर राहिला. या राजाला एकुलती एक कन्या होती. तिचे लहानपणापासून आपल्या आतेभावावर म्हणजे राजाच्या भाच्यावर अत्यंत प्रेम जडले. राजाला ही गोष्ट इष्टच वाटत होती. आपली कन्या भाच्याला देऊन त्यालाच आपल्या मागे गादीचा वारस करावे असा त्याचा बेत होता. परंतु त्याच्या मंत्र्यांचे असे म्हणणे होते की राजकन्याला एका बलाढ्य राजा वर मिळाला असता आपल्या राजाचे हित होईल. त्यामुळे आपल्या आणि त्या राजाच्या राष्ट्रात निकट हितसंबंध जुळवून येऊन परस्परांना मदत होईल. राजाला हा सल्ला विशेष आवडला व आपला पहिला बेत त्याने रहित केला. परंतु त्याचा भाचा आणि मुलगी या दोघांमध्ये वृद्धिंगत होत असले प्रेम खच्ची करणे फार कठीण होते. तथापि निराश न होता त्याने त्या दोघांना एकत्र राहण्याची सक्त मनाई केली. मुलीला राजवाड्यात ठेवून भाच्याला दूर दुसरे घर बांधून देण्यात आले. नदीच्या प्रवाहाला बांध
ला असता पाणी तुंबून जाऊन ते कोठून तरी बाहेर पडण्याची मार्ग प्रतीक्षा करीत असते. तद्वत प्रेमाची स्थिती आहे. त्याला कोणी आडकाठी केली असता त्याचा जोर वाढत जाऊन तो भल्या किंवा बुऱ्या मार्गाने बाहेर पडल्या वाचून राहत नाही. राजकन्या आणखी तिचा भावी पती यांची प्रत्यक्ष गाठ पडत नव्हती. तथापि अप्रत्यक्ष दासिकच्या द्वारे दोघांची भेट अशी जुळवून आणता येईल या संबंधाने त्यांची खलबते चालू होती. पण त्यांना भेटीचा योग जुळवून आणण्यास युक्ती सापडली नाही. राजदरबारी एक चाणाक्ष ज्योतिषीण बाई होती. तिच्या कल्पकतेबद्दल सर्वांची खात्री होती. राजाच्या भाच्याने नजराणे पाठवून व गोड गोड बोलून तिची मर्जी संपादन केली व आपली आणि राजकन्याची भेट होण्याचा योग जुळवून आणण्याचा काही उपाय शोधून काढण्याविषयी तिला विनंती केली. त्या धूर्त बाईला यात काही विशेष अक्कल खर्चाचे कारण पडले नाही. तिने त्या कामी जी युक्ती योजली तिचा यापुढील गोष्टीवरून उलगडा होणारच असल्यामुळे येथे निराळा उल्लेख करीत नाही. एवढे सांगितले म्हणजे पुरे आहे की राजाच्या भाच्याला तिच्या मसलतीने फार आनंद झाला व तिने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करण्याचे त्याने तिला वचन दिले. ज्योतिषीणबाईने आपली अशी युक्ती योजली आहे हे राजकन्येने आगाऊ सांगून ठेवले व तद्वत राजाजवळ जाऊन ती म्हणाली, महाराज, आपल्या कन्येवर एका पिशाच्याची वक्रदृष्टी आहे. ताबडतोब भूतशांती केली नाही तर तिच्यावर अनिष्ट संकट येण्याचा संभव आहे. राजा म्हणाला, माझ्या एकुलत्या एक मुलीसाठी मी भूतशांती करण्यास तयार होणारच अशी तुमची समजूत आहे का? जे काय ठरवायचे असेल ते मला आत्ताच सांगा. मी सर्व व्यवस्था आजच्या आज करण्याचा हुकूम देतो. ज्योतिषीबाई म्हणाली, महाराज, राजकन्याला स्मशानात नेऊन टाका. मंचकावर निजवून त्या मंचकाखाली एक प्रेत ठेवले पाहिजे व भूतशांतीचे मंत्र उच्चारून ते भूत त्या प्रेतावर जाईल असा प्रयोग केला पाहिजे. राजाने ज्योतिषीबाईच्या म्हणण्याप्रमाणे सर्व व्यवस्था करावी अशी राजवाड्यातील नोकरांना आज्ञा केली. प्रेत कशा रीतीने निवडावे हे ज्योतिषीबाईने आपल्या हाती ठेवले होते. ठरलेल्या दिवशी राजाला भाचा स्मशानाच्या कोपऱ्यात जेथे हा विधी व्हायचा होता तेथे डोक्यावरून पायापर्यंत शरीर वस्त्राने गुंडाळून निजला. त्याने आपले सशस्त्र शिपाई आजूबाजूला दडवून ठेवले होते व आपणाबरोबर मिरचीच्या पुडीची एक लहानशी डबी ठेवली होती. ज्योतिषीबाईने राजकन्याचा मंच काढून या जिवंत प्रेतावरच ठेविला व ती राजवाड्यातील नोकरांना म्हणाली, सांभाळा हो, माझा प्रयोगविधी चालला असता या प्रेतात राजकन्याने असलेले भूत चिरून ते नाचू लागेल व हे पाहिल्याने जो त्याच्या तावडीत सापडेल त्याचा प्राण घेईल. या प्रेतात जिवंतपणा असल्याचे चिन्ह म्हटले म्हणजे त्याला 1-2 शिंका येतील व त्या आल्याबरोबर ते उठून धावावेच लागेल. नंतर त्याच बाईने राजकुमारीला गंधोदकाने स्नान वगैरे घालून यथाविधी त्या मंचकावर निजवले व मंत्र म्हणण्यास आरंभ केला. इतक्यात खालील माणसाने मिरचीची तपकीर ओढली. त्याबरोबर त्याला सटासटा शिंका येऊ लागल्या. आता हे प्रेत आमच्यातील कोणाला तरी बळी घेणार आहे असे जाणून जो तो पळत सुटला. ज्योतिषीबाईने तर सर्वांच्या आधी पळ काढला. राजाचा भाचा मंचकाच्या बाहेर येऊन राजकन्याला भेटला व आपल्या सशस्त्र शिपायांसह वर्तमान त्याने आपल्या तिला स्वगृही नेले. पुढे राजाच्या कानी ही बातमी गेली तेव्हा तो आपल्या मात्यांना म्हणाला, एवी तुम्ही माझा त्यालाच मुलगी देण्याचा बेत होता. मध्यंतरी तो रहित झाला खरा, पण शेवटी भाच्याने स्वतःच तडीला नेला असे म्हणण्यास हरकत नाही. आता त्याच्या या कृत्याबद्दल त्याला दंड न करता त्याचे यथासांग लग्न करण्याची सर्व तयारी करा. राजज्ञेप्रमाणे विवाहमंगलाची सर्व व्यवस्था करण्यात आली व शुभमुहूर्तावर राजकन्येचे आणि राजाच्या भाच्याचे लग्न झाले. तेव्हापासून राजाने सर्व राज्यभार जामातावर टाकून धर्मचिंतनात कालक्रमण करण्यास सुरुवात केली. असिलक्षण पाठक या तरुण राज्याच्या सेवेला पूर्वीप्रमाणेच सर्वथैव तत्पर असे. एके दिवशी राजा उद्यानात मोकळ्या जागी बसला असता असिलक्षण पाठक त्याच्याजवळ उभा होता. त्यांचे संभाषण चालू असल्यामुळे त्याला तेथून दुसरीकडे जाता येईना. पण सूर्याच्या बाजूला त्याचे तोंड असल्यामुळे लाखेचे नाक वितळले व खाली पडले. त्या योगे त्याला फारच लाज वाटली व तो तोंड खाली घालून ओशाळ होऊन मुकाट्याने राहिला. नवीन राजा हा प्रकार पाहून हसत हसत त्याला म्हणाला, गुरुजी, विनाकारण लाजू नका. कारण शिंकेमुळे तुमची हानी झाली असली तथापि ती सर्वांनाच अपाय करते असे नाही. का की त्याच शिंकेने मला राज्यप्राप्ती झाली आहे. एकाचा अपाय तो दुसऱ्याचा उपाय. कथा 48. दांभिक कोल्हा. अग्निक जातक नंबर 129. एका काळी बोधिसत्व उंदराच्या कुलात जन्मला होता.
वयात आल्यावर पुष्कळ उंदरांचा राजा हुंतू अरण्यात एका गुहेत राहत असे. त्या अरण्यात एके दिवशी गवताला आग लागून ती जिकडे तिकडे पसरली. तीत एक कोल्हा सापडला. पळावयास दुसरी वाट न सापडल्याने त्याने एका झाडाच्या बुंध्याचा आश्रय केला. बुंध्याला डोके टेकून तो तेथे मृतप्राय पडून राहिला. जवळपास गवत नसल्यामुळे तो भाजून मेला नाही, परंतु त्या वाग्नीच्या ज्वालांनी त्याच्या अंगावरील सर्व केस जळून गेले. डोके बुंध्याला टेकले असल्यामुळे त्यावर मात्र शेंडीसारखे वर्तुळाकार केस राहिले. एके दिवशी पाणी पिण्यास गेला असता आपली पडछाया पाहून त्याला मोठा चमत्कार वाटला. धार्मिक ब्राह्मणासारखी डोक्यावर तेवढी शेंडी आणि बाकी अंग गुळगुळीत. तो आपल्याशीच म्हटला, शहाणा मनुष्य विपत्तीचा देखील फायदा करून घेतो. अग्नीने होरपळून गेल्यामुळे जरी माझे नुकसान झाले आहे, तथापि या शेंडीचा चांगला उपयोग करून घेता येईल. आमच्या बोधिसत्वाचे निवासस्थान त्याला माहीत होते, परंतु त्याच्या गुहेतील शतमुखी बिळात त्याचा रिघाव होणे केवळ अशक्य होते. पण ते लठ्ठ उंदीर या कड्यावरून त्या कड्यावर उड्या मारित असताना पाहून त्याला वारंवार पाणी सुटत असे. या नवीन शेंडीचा फायदा घेऊन आपला काही डाव साधेल तर पाहावा या हेतूने त्याने बोधिसत्वाच्या बिळापासून काही अंतरावर तपश्चर्येला सुरुवात केली. आकाशाकडे पाहत दोनच पायावर उभे राहावे, तोंड वासून सूर्याकडे टकमक बघत बसावे इत्यादी तपश्चर्येचे प्रकार त्याने आरंभिले. त्याला पाहून बोधिसत्वाला वाटले की हा कोणीतरी मोठा धार्मिक प्राणी असावा. तो कोल्ह्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, बाबा रे, हे तू काय चालविले आहेस? कोल्हा म्हणाला, आयुष्याचे दिवस प्राण्यांच्या हिंसेत आणि दुसऱ्या अनेक पापकृत्यात गेल्यामुळे मला दृढतर पश्चाताप झाला आहे आणि त्या कृत्यांचा परिमार्जनासाठी घोर तपश्चर्या करण्याचा माझा निश्चय झाला आहे. यापुढे कोणत्याही प्राण्याला न दुखविता त्याची सेवा करावी, सर्व प्रकारे त्याच्या उपयोगी पडावे, हेच माझे व्रत आहे. तुम्हाला जर माझा काही उपयोग झाला तर मला धन्य समजेल. मूषक राज म्हणाला, आम्हाला तुमच्यापासून काही नको आहे. तुम्ही सत्पुरुष आहात, तेव्हा तुमच्यासारख्यांच्या सहवासाने आमच्यावर फार मोठे उपकार होणार आहेत. तुम्ही या प्रदेशात राहिलात म्हणजे आम्हाला तुमचे वारंवार दर्शन होऊन मोठे पुण्य संपादण्याचा मार्ग खुला होईल. कोल्हा म्हणाला, हे सर्व खरे आहे, तथापि माझ्या तपश्चर्याला बळकटी आणण्यासाठी मी तुमची सेवा करू इच्छित आहे. लहानपणी मी गणित शिकलो होतो, त्याचा मला येथे चांगला उपयोग होईल. तुम्ही सर्व उंदीर चरायस जात असता ना मी तुमची संख्या मोजीत जाईल व त्याचप्रमाणे बिळात जात असताना गणना करून एखादा दुसरा उंदीर हरवला तर आपल्याला कळवीत जाईल. बोधिसत्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली. उंदरांच्या कळपाची या योग्य अभिवृद्धी होईल असे त्याला वाटले व कोल्ह्याच्या विनंतीस त्याने रुकार दिला. तेव्हा कोल्हा म्हणाला, मी तुमच्या कळपाची गणना करीत असता तुम्ही सध्याप्रमाणेच झुंडीने जाता कामा नये. क्रमशः एकाने सरळ माझ्या जवळून गेले पाहिजे. बोधिसत्वाने ही कोल्ह्याची अट संतोषून मान्य केली. दुसऱ्या दिवसापासून कोल्ह्याच्या गणनेला सुरुवात झाली. सगळे उंदीर त्याच्या जवळून गेल्यावर शेवटच्या उंदरावर झडप घालून त्याला तो तेथेच उडपून टाकीत असे व आपल्या पोटाखाली झाकून ठेवून इतर दूर गेले म्हणजे मग त्यांचा फळहार करीत असे. बोधिसत्वाचे आणि त्याच्या कळपातील उंदरांची अशी दृढ समजत होती की कोल्हा मोठा धार्मिक असून तो तपस्व्याप्रमाणे आपला निर्वाह पाण्यावर व फलमुलांवर करीत आहे आणि म्हणूनच आपल्या कळपातील उंदीर कमी होत जातात. याचे कारण काय हे समजण्यास त्यांना बराच विलंब लागला, परंतु हा प्रकार फार दिवस चालणे शक्य नव्हते. दिवसेंदिवस कळप क्षीण होत चालला. हे उंदीर गेले कुठे बरे हे बोधिसत्वाला समजेना. कोल्ह्याला विचारावे तर तो म्हणे की कळपातील उंदरांची संख्या बरोबर आहे. सकाळी संध्याकाळी गणना करून आपणाला त्यात काही न्यून आढळून येत नाही, परंतु बोधिसत्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊ लागली. एके दिवशी रोजच्याप्रमाणे गणनेच्या वेळी सर्वांच्या पुढे न जाता तो दडून बसला व सर्व पुढे गेल्यावर आपण हळूच मागून निघाला. कोल्ह्याने वहिवाटीप्रमाणे त्याच्यावर झडप घातली, परंतु बोधिसत्व अत्यंत सावध असल्यामुळे त्याला झपाट्यासरशी पकडता आले नाही. इतक्यात बोधिसत्वाने कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला. तेव्हा तो दांभिक कोल्हा वेदनेने विवल होऊन मोठ्याने ओरडू लागला. ते पाहून बोधिसत्व त्याला म्हणाला, हे दुष्ट कोल्ह्या, धर्माच्या पांघरुणाखाली तू आमचे गळे कापित होतास. लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणे याला धर्म म्हणत नाहीत, याला पाहिजे तर मार्जरा व्रत असे म्हणावे. ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपदण्यासाठी नसून पोटाची खळी भरण्यासाठी आहे. ह्या तुझ्या शाट्याचे आता प्राश्चित्य भोग.
कोल्हा तरफडत खाली पडला असता बोधिसत्वाच्या कळपातील उंदरांनी त्याला तेथेच ठार केले. कथा 19. आळसाच्या रोगावर रामबाण उपाय. कोसीय जातक नंबर 140. एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुलात जन्मला. वयात आल्यावर 4 वेद आणि सर्व शास्त्रीय तो पारंगत होऊन वाराणसी नगरीत पुष्कळ शिष्यांना तो पडवीत असे. त्याच एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरे झाल्यावर काशीतील एका मुलीशी विवाह करून तेथेच घरदार बांधून राहत असे. पण त्या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती. तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण होते. बिचार तरुण तिच्या रूपाला बोलून ती जे म्हणेल ते करण्यास तत्पर असे. सकाळी उठून पोटात दुखण्याचे निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही व नवऱ्यास म्हणे की माझ्याने काही करवत नाही, तुम्ही चांगले जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हायची नाही. बिचाऱ्या नवऱ्याने घरातील सगळी कामे करावी, एवढेच नव्हे तर ती जे म्हणेल ते तिला द्यावे व कधी कधी आपण अर्ध्याच पोटी राहावे असा क्रम चालविला. अर्थात त्या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिचे शरीर पुष्ट होत होते, परंतु पोटदुखीला काही गुण पडेना. गरीब बिचारा तरुण तिच्या रोगाने अतिशय कंटाळून गेला. एके दिवशी बोधिसत्वाच्या दर्शनाला गेला असता बोधिसत्व कथा 39. आळसाच्या रोगावर रामबाण उपाय. कोसीय जातक नंबर 140. एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुलात जन्मला. वयात आल्यावर 4 वेद आणि सर्व शास्त्रे यात पारंगत होऊन वाराणसी नगरीत पुष्कळ शिष्यांना तो पडवीत असे. त्याचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरे झाल्यावर काशीतील एका मुलीशी विवाह करून तेथेच घरदार बांधून राहत असे. पण या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती. तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण होते. बिचारा तरुण तिच्या रूपाला बोलून ती जे म्हणेल ते करण्यास तत्पर असे. सकाळी उठून पोटात दुखण्याचे निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही व नवऱ्यास म्हणे की माझ्याने काही करवत नाही, तुम्ही चांगले जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हायची नाही. बिचारा नवऱ्याने घरातील सगळी कामे करावी, एवढेच नव्हे तर ती जे म्हणेल ते ते तिला द्यावे व कधी कधी आपण अर्ध्याच पोटी राहावे असा क्रम चालविला. अर्थात या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिचे शरीर पुष्ट होत होते, परंतु पोटदुखीला काही गुण पडेना. गरीब बिचारा तरुण तिच्या रोगाने अतिशय कंटाळून गेला. एके दिवशी बोधिसत्वाच्या दर्शनाला गेला असता बोधिसत्व त्याला म्हणाला, काय रे, आजकाल तू कोठे दिसत नाहीस? तुझा चेहरा देखील अगदी फिक्कट दिसतो. तुझे सर्व काही ठीक चालले आहे ना? तो म्हणाला, गुरुजी, मी निरोगी आहे, पण माझ्या तरुण बायकोच्या रोगाने मला भंडावून सोडले आहे. दिवसेंदिवस तिचा रोग वाढत जात आहे व त्यामुळे माझ्या जीवाला चैन पडत नाही. बोधिसत्व म्हणाला, असा तिला रोग तरी कोणता आहे? काय ताप येतो किंवा अन्न रुचत नाही की होते तरी काय? तरुण ब्राह्मण म्हणाला, तिला ताप तर मुळीच नाही, अन्न चांगले खपते. एवढेच नव्हे तर रोज नवनवीन पक्वाने तिला फार आवडतात. तिचा रोग म्हणजे तिचे पोट दुखते. मी घरात असेपर्यंत कोणतेही काम तिच्याच्याने करवत नाही. मी बाहेर जातो तेव्हा ती इकडून तिकडे फिरत असते असे माझ्या ऐकण्यात आले आहे. कदाचित बिछाण्यात पडून कंटाळा आला असल्यामुळे ती तसे करीत असेल. काही असो, तिच्या या पोटदुखीने माझे हाल होत आहेत एवढे खरे. बोधिसत्वाने बाईला कोणता रोग झाला असावे तेव्हाच ताडले व तो त्याला म्हणाला, मी एक या रोगावर उत्तम औषध तयार करून देतो, पण तुझी बायको ते खुशीने घेईल असे वाटत नाही. तिच्यावर जबरदस्ती करावी लागेल. प्रसंग आला तर तिच्यावर चापकाचे 4 तडाखे ओढण्याची तुझी तयारी आहे काय? तो म्हणाला, गुरुजी, आपण हे काय विचारिता? आपली आज्ञा मला वंद्य आहे. तिचा रोग बरा होत असला तर 4 सोडून 10 फटके मारले तर यात दोष कोणता? बोधिसत्वाने गोमूत्रातून चिराईत वगैरे कडू औषधे उघडून त्याचा काढा बनविला व काही वेळापर्यंत तो तांब्याच्या नव्या भांड्यात ओतून ठेवला. दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाला बोलवून आणून बोधिसत्व म्हणाला, हा काढा घेऊन जा व तुझ्या बायकोला पाच. बरोबर एक चाबूक घेऊन जाण्यास विसरू नकोस. त्याने तो काढा आपल्या बायकोला नेऊन दिला तेव्हा ती त्यावर फार संतापली व म्हणाली, मला तुमचे हे भिकारडे औषध पाहिजे कशाला? तुपा लोण्याने जर माझे रोग बरा होत आहे, मला गुण पडत आहे, तर विनाकारण काढ्यात पैसे का घालवा? तो म्हणाला, आजपर्यंत तुपा लोण्यावर पुष्कळ पैसे खर्चण्यात आले, परंतु त्यापासून तुझा रोग साफ बरा झाला नाही. आज आपले पक्वान्न खावे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पोटदुखीला सुरुवात व्हावी. आता आमचे गुरुने तयार करून दिलेला काढा घेतल्यापासून तुझा रोग बरा होण्याचा संभवच नाही.
त्या खाष्टबाईने निरनिळ्या मार्गाने नवऱ्याची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याने साफ सांगितले की काढा घेतला नाही तर चापकाचा प्रयोग करून तो घेणे भाग पाडावे लागेल. निकरावर गोष्ट आली तेव्हा निरुपायाने तिने त्या काड्याचा एक गुटखा घेतला, पण त्या योगे तिचे तोंड वाकडे तिकडे होऊन तिला घेरी आली. थोड्या वेळाने सावध झाल्यावर नवऱ्याला म्हणाली, मला काढा घ्यायला लागू नका. आजच्या दिवसाची मुदत द्याल तर माझा राग आपोआप बरा होईल असे वाटते. तो म्हणाला, हा काढा असाच ठेवून देतो व तुझा रोग 1-2 दिवसात साप बरा झाला नाही तर त्याचा पुन्हा तुझ्यावर प्रयोग करण्यात येईल. बाईचा रोग तत्काळ बरा झाला. आपल्या नवऱ्याच्या गुरुसमोर आपला डावपेच चालायचे नाहीत असे जाणून पूर्वीचा सर्व खोडसाळपणा तिने टाकून दिला व आपल्या नवऱ्याची ती अनन्य भावे सेवा करू लागली. कथा 50. दुर्दिनाचे प्रत्युपकार. असंपदा दान जातक नंबर 131. प्राचीन काळी राजगृह नगरीत मगध नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व त्याच राजधानीत महाश्रेष्ठींच्या पदाला पावला होता. त्याला शंखश्रेष्ठी म्हणत असत. वाराणसी नगरीत त्याचा बालमित्र पिलिया श्रेष्ठी नावाचा एक सदन व्यापारी राहत असे. काही कारणाने त्या पिलिया श्रेष्ठीवर मोठी आपत्ती येऊन त्याची सर्व धनदौलत बुडाली. तेव्हा तो आपल्या बायकोला बरोबर घेऊन पायी राजगृहाला आला व शंखश्रेष्ठीला भेटला. शंखश्रेष्ठीने त्याला बहुमान केला आणि आपल्या गृही त्याची सर्व प्रकारे बरदास्त ठेवली. अशा स्थितीतून वाराणसीहून पथवर चालत येण्याचे कारण काय असे शंखश्रेष्ठीने प्रश्न केला. तेव्हा पिलिया म्हणाला, मी सपमूळ बुडालो आहे. माझी धनदौलत माझ्या धनकोनी घेतली. दुसरा कोणी मदतगार न राहिल्यामुळे मला तुमची आठवण आली व मी माझ्या कुटुंबासह येथवर पायी चालत आलो. शंखश्रेष्ठी म्हणाला, तुम्ही येथवर येण्याची मेहरबानी केली हे फार चांगले झाले. आमच्या बालमैत्रीची कसोटी पाहण्यास तुम्ही चांगली संधी दिली. याप्रमाणे संभाषण झाल्यावर शंखश्रेष्ठीने आपली तिजोरी उघडून आतील द्रव्याचे बरोबर 2 भाग केले व एक भाग पिलिया श्रेष्ठीला दिला व त्याचप्रमाणे आपले दासदासी, हत्ती, घोडे वगैरे सर्व मालमत्तेचे 2 विभाग करून त्यातील एक पिलिया श्रेष्ठीला दिला व मोठ्या गौरवाने त्याला वाराणसीला रवाना केले. काही वर्षे लोटल्यावर शंखश्रेष्ठीवर अवदेशेचा घाला आला. सर्व संपत्ती नाश पावली. राजगृहात राहण्यास देखील त्याला लाज वाटू लागली. तेव्हा अर्थातच पिलिया श्रेष्ठीची त्याला आठवण आली. आपल्या बायकोला बरोबर घेऊन पिलिया श्रेष्ठीला भेटण्यासाठी तो वाराणसीला गेला. रात्री शहराबाहेर धर्मशाळेत उतरून सकाळी शहरात प्रवेश करण्यापूर्वी तो आपल्या पत्नीला भेटणाला. भद्रे, तू माझ्याबरोबर न येता इथेच राहा. तुला रस्त्यातून पायी आणल्याबद्दल पिलिया श्रेष्ठी माझ्यावर फार रागवणार. पुरुष अभिमानी चालेल तरी त्यांना कोणी नावे ठेवणार नाही, परंतु तुझ्यासारख्या कुलीन स्त्रीला भर रस्त्यातून अनवाणी चालत नेले असता लोक नावे ठेवतील. तिला ही गोष्ट पसंत पडली. शंखश्रेष्ठी एकटाच आपल्या मित्राजवळ गेला. पिलिया श्रेष्ठीच्या वाड्याच्या दरवाजावर खडा पहारा होता. तेव्हा शंखश्रेष्ठीला आत जाण्याची मोकळीक नव्हती. त्याने दरवाजावरून आपण आलो आहोत असा निरोप पाठवला. आपला मित्र आपणाला कडकडून आलिंगन देण्यास येईल अशी कल्पना करीत वाट पाहत थांबला. परंतु पिलियाने वर यावे असा जवाब पाठवला. वर जाऊन पाहतो तो पिलिया खुशाल लोडाला टेकून बसला होता. तो तेथूनच शंखश्रेष्ठीला म्हणाला, काय कोठे आलात? आपणाला बसास आसन देखील मांडलेले नाही हे पाहून शंखश्रेष्ठीला अत्यंत विस्मय वाटला. तथापि मोठ्या गंभीरपणाने तो म्हणाला, मित्रा, देवाची गती विचित्र आहे. माझ्या अफाट संपत्तीचा इतक्या लवकर नाश होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु आज मी कवडीलाही मागवून या ठिकाणी चालत आलो आहे. माझ्या स्त्रीलाही मी बरोबर आणले आहे, पण तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तिला धर्मशाळेतच ठेवून आलो आहे. पिलई म्हणाला, पण तुम्हाला उतरण्यास जागा मिळाली की नाही? जेवण वगैरे झाले आहे की नाही? आमच्या इथे सध्या फार अडचण आहे, तेव्हा मला तुमची सोय करता यायची नाही. आणि तुम्हाला हेही समजले पाहिजे की येथे कोणी तुम्हाला आश्रय देईल असे मला वाटत नाही. बिचारा शंखश्रेष्ठी इतका उसळला की त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. ज्याच्यावर एवढा मोठा उपकार करून फार वर्षे लोटले नाही त्याच्याच तोंडाचे उद्गार निघावे ते पाहून तो अगदीच गोंधळून गेला. तथापि बुकेची पीडा फार कठीण आहे असे म्हणतात ते खोटे नाही.
त्याला भूक लागलीच होती, पण तेवढ्याने कदाचित त्याने याचना केली नसती, परंतु त्याची साध्वी स्त्री उपाशी होती व तिची आठवण झाल्यावर त्याचे चित्त थारा येऊन तो पिल्लीला म्हणाला, आम्हाला आपल्या घरी जरी आश्रय मिळाला नसला तरी हरकत नाही, पण आम्ही दोघे जण आज सारा दिवस उपाशी आहोत, तेव्हा आमची दुसरी काही सोय लागेपर्यंत शिधा सामग्रीची व्यवस्था होईल तर बरे. पिलियाच्या घरी त्याच दिवशी हजारो गड्या भरून भात आले होते. भातातील फोल निराळे काढून ते पेवात भरून ठेवण्याचे काम चाललेले होते. तो आपल्या नोकराला हाका मारून म्हणाला, या माणसाला या फोलातून एक पायली भरून द्या. नोकराने त्याच्या आज्ञेप्रमाणे एक पायली फोल शंखश्रेष्ठींच्या पदरात टाकले. शंखश्रेष्ठी ते घेऊन मुकाट्याने धर्मशाळेत चालता झाला. त्याची बायको आपला पती मोठ्या थाटामाटाने परत येईल अशा मनोरंजाने वाट पाहत राहिली होती, पण शंखश्रेष्ठीला पायीच परत आलेले पाहून तिला फार विषाद झाला. तरी त्याच्या पाठीवर गाठोडे पाहून तिला थोडेसे बरे वाटले. आज जेवणाचे साहित्य मिळायची पंचायत राहिली नाही. बऱ्याच दिवसांनी सुग्रास अन्न खाऊ असे वाटून तिला बरीच हुशारी आली. ती शंखश्रेष्ठीला म्हणाली, आर्यपुत्र, तुम्ही पायीच परत आला तेव्हा तुमच्या मित्राने तुमचा योग्य सन्मान केला नसावा किंवा त्याची तुमची भेट तरी झाली नसावी. काही असो, आपणाला शिधा सामग्री तरी यथाच स्थित मिळाली पाहिजे असे या तुमच्या गाठोड्यावरून सहज अनुमान करिता येते. शंखश्रेष्ठी म्हणाला, भद्रे, हे गाठोडे फोलाचे आहे. श्रेष्ठीने माझे प्रत्युपकार 4 शेर फोल देऊन फेडले आहेत. त्याने पुन्हा आपल्या घरी येऊ नये असे बजावून सांगितले आहे. आता आम्हाला या शहरात मजुरीवर निर्वाह करावा लागेल असे वाटते. ती म्हणाली, मजुरी करण्यात मला लाज किंवा भीती वाटत नाही, परंतु या कृतज्ञ माणसाकडून तुम्ही एक पायली फोल घेऊन आले याची मला फार चीड येते. हे फोल नेऊन पुन्हा त्याच्या स्वाधीन करा असे बोलून तिने ते गाठोडे नवऱ्याच्या अंगावर टाकले. तेव्हा शंखश्रेष्ठी शांतपणे म्हणाला, भद्रे, अशी रागवू नकोस. तुझ्या इतकीच मला त्या दुष्ट पिलियाची चीड आली, परंतु त्याने दिलेल्या फोलाचा मी स्वीकार केला नसता तर माझे वर्तन सभ्यपणाचे ठरले नसते व त्या योगे त्याच्याकडून जसा मैत्रीचा भेद झाला तसाच तो माझ्याकडूनही झाला असता. म्हणून निरुपायास्तव मी हे फोलाचे गाठोडे मला येथवर आणावे लागले. मिस पिलियाच्या अत्यंत कृतज्ञपणाने आपल्या नवऱ्याच्या शांतीचा भोग झाला नाही हे पाहून त्या साध्वी स्त्रीला रडू आले. तिचा शोक इतका अनावर झाला की तिचा रुदनस्वर धर्मशाळेवरून जाणाऱ्या लोकांना सहज ऐकू येऊ लागला. शंखश्रेष्ठींनी पिलियाला दिलेल्या दासांपैकी एक जण त्या मार्गाने चालला असता त्याने धर्मशाळेत कोण स्त्री रडत आहे ऐकून काय प्रकारे पाण्यासाठी आत प्रवेश केला आणि पाहतो तो आपली पूर्वीची मालकीण रडत असून मालक तिचे समाधान करीत आहेत. हे पाहून तो म्हणाला, धनी साहेब, हा काय प्रकार आहे हे मला समजत नाही. आपण या ठिकाणी कसे आला? या उतारूंच्या धर्मशाळेत का उतरला? शंखश्रेष्ठीच्या पत्नीने त्याला इत्यंभूत वर्तमान सांगितले. तेव्हा त्या दासाला आपल्या जुन्या मालकाची फार दया आली व नव्या मालकाचा द्वेष आला. त्याने आपल्या ओळखीच्या काही गृहस्थांकडे जाऊन त्यांना आपल्या जुन्या मालकावर आलेल्या प्रसंगाचे यथाभूत वर्णन करून त्यासाठी थोडी बहुत मदत मिळवली व त्याच धर्मशाळेत काही दिवस त्यांची व त्याच्या पत्नीची जेवणा खाण्याची कशीबशी व्यवस्था लावून दिली. पुढे घरी जाऊन शंखश्रेष्ठीने पिलियाला दिलेल्या सर्व दासांना त्याने वर्तमान कळविले व त्याच्या साह्याने एक मोठा कट उभारला. पिलिया श्रेष्ठींचे फार उपयोगी नोकर म्हटले म्हणजे शंखश्रेष्ठीकडून मिळालेले हे दासच होते. त्याच्या स्वामी भक्तीनेच पिलियाची सर्व कामे यथासांग चालली होती हे त्या दासांना माहिती होते. त्यांनी त्या दिवसापासून पिलिया श्रेष्ठींचे काम करण्याचे सोडून दिले व इतरांनाही काम करण्यास मनाई केली. पिलियाने हे वर्तमान ऐकून त्यांच्यावर काठीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या सर्वांनी एकदमच वाराणसीच्या राजाकडे जाऊन आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत पिलियाचा कृतज्ञपणा राजाला पूर्णपणे दिसून आला. शंखश्रेष्ठींची व त्याच्या पत्नीची साक्ष घेण्यात आली. त्याप्रमाणे इतर नोकरांचीही या बाबतीत साक्ष झाली. राजा सर्व प्रकार पाहून पिलियाला म्हणाला, आत्तापर्यंत मी तुला एवढा प्रामाणिक माणूस समजत होतो, परंतु तू मला प्रामाणिकपणा वरपांगी आहे हे लक्षात आले आहे, या खटल्यामुळे दिसून येत आहे. आता तुला विचारतो की तुझ्यावर प्रसंग आला तेव्हा तू शंखश्रेष्ठीकडून त्यांची अर्धी संपत्ती घेऊन आलास की नाहीस? पिलियाने ही गोष्ट कबूल केली. तेव्हा राजा म्हणाला, मग त्याची प्रत्युपकृती एक पायली फोलाने होईल असे तुला वाटले काय? तू आमच्याकडून मिळालेल्या मानाला सर्वथैव अपात्र आहेस. तेव्हा तुझी सर्व संपत्ती शंखश्रेष्ठीला देण्याचा हुकूम देतो. त्यावर शंखश्रेष्ठी म्हणाला, महाराज, यांनी जरी मला अत्यंत वाईट रीतीने वागविले तथापि त्याच्या संपत्तीचा मी अभिलाष धरीत नाही. केवळ मी दिलेली धन दौलत आणि दासीदास याने परत करावे म्हणजे झाले. राजाने ताबडतोब शंखश्रेष्ठींची मागणी अंमलात आणण्यास लावली.
ती सर्व दौलत घेऊन शंखश्रेष्ठी राजगृहाला गेला. पिलिया श्रेष्ठीजवळ अद्याप पुष्कळ धन दौलत शिल्लक होती, पण कीर्ती मात्र समूळ नष्ट झाली होती. मरण का लोकीची दुष्कीर्ती जे, या कविवचनाप्रमाणे त्याला मरणापेक्षा जीवितच अधिक कंटाळवाणे वाटत होते. कथा 51. भांडवलावर डल्ला. सवर्ण जातक नंबर 136. बोधिसत्व एकदा ब्राह्मण कुलात जन्मला होता. वयात आल्यावर एका कुलीन कन्येबरोबर त्याचे लग्न होऊन त्या संबंधापासून त्याला 3 मुली झाल्या. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की त्या मुलींची लग्नकार्य होईपर्यंत तो जगला नाही. मेल्यावर तो हिमालयातील एका हंसकुलात जन्मला. त्याच्या पूर्वपुण्याईमुळे मधून मधून त्याला सोन्याची पिसे फुटत असत आणि पूर्वजन्मीचे स्मरण करण्या इतकेही त्याच्या अंगी सामर्थ्य होते. तो बराच मोठा झाल्यावर पूर्वजन्मी आपण कोण होतो याचा विचार करीत बसला आणि त्याच्या सामर्थ्याने पूर्वजन्माची त्याला सर्व आठवण झाली. आपल्या पोरक्या मुलींना आणि अनाथ स्त्रीला टाकून कर्मगतीमुळे मरण आले याचे त्याला क्षणभर दुःख झाले. पण तो आपल्या मनाशीच म्हणाला, आता शोक करीत बसण्यात अर्थ नाही. सर्व प्राणी कर्माला वश असल्यामुळे कर्म जी गोष्ट घडवून आणते तिचा त्यांनी विषाद मानता कामा नये. माझ्या पूर्वजन्मीच्या कुटुंबाची जर विपन्नावस्था असेल तर मला त्यांना या हंस योनीत जन्मून देखील थोडी बहुत मदत करता येण्यासारखी आहे. हे मी माझे मोठे भाग्य समजतो. माझी पिसे जून झाल्यावर सोन्याची बनत असतात. असे एखादे पीस 8-4 दिवसांनी त्यांना दिले असता ते आपला निर्वाह सुखाने करून राहतील, असा विचार करून तो हंस तेथून उडाला आणि थेट आपल्या पूर्वजन्मीच्या घरी गेला. त्याला आपल्या पूर्व कुटुंबाची दुर्दशा तेव्हाच दिसून आली. बाई दळणकांडण करून निर्वाह करीत होती व त्या तिघी मुली मुलांना सांभाळण्याची वगैरे कामे करून कसा तरी निर्वाह करीत असत. घराची पूर्वीची सर्व शोभा नष्ट झाली होती. ती सर्व स्थिती पाहून हंसाला फार कीव आली व तो त्या मुलींना म्हणाला, मुलींनो, तुम्ही अत्यंत दुःखात दिसता, परंतु तुमची दुर्दशा संपत आली असे समजा. 2-4 दिवसाआड तुम्हाला एक सोन्याचे पीस देत जाईल. त्यावर तुम्हा सर्वांचा निर्वाह होऊन शिवाय थोडं द्रव्यसंचय देखील करता येईल. मुली म्हणाल्या, पण तू पक्षी असून एवढा आम्हावर उपकार करू पाहतोस याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटते. आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि सोयऱ्यादारांना या आमच्या विपन्न स्थितीबद्दल काहीच वाटत नाही, परंतु तुझ्यासारख्या पक्षाला आमची एवढी कीव काय यावी बरे. हंस म्हणाला, मी पूर्वजन्मी तुमचा बाप होतो. कर्मगतीने मी या योनीत जन्मलो आहे. तथापि पूर्वपुण्याईमुळे माझी पिसे सोन्याची होतात. मला मनुष्यासारखा बोलता येते व पूर्वजन्मीचे मी कसा होता याचे स्मरण करता येते. हे हंसाचे वृत्त ऐकून त्या मुली चकित झाल्या व आईपाशी धावत जाऊन त्यांनी तिला कळवले. आपणाजवळ थोडेसे शिल्लक असलेले दाणे त्यांनी त्या हंसाला चारले व त्याला प्यायास पाणी दिले. त्याने सोन्याचे एक पीस दिले व तो तेथून उडून गेला. हा क्रम पुष्कळ दिवस चालला होता. 1-2 दिवसाआड हंसाने येऊन सोन्याचे पीस देऊन जावे व त्यांनी ती पिसे विकून आपला निर्वाह करावा. या योगे त्या कुटुंबाला लवकरच ऊर्जितावस्था आली. मुलींच्या अंगावर दागदागिने दिसू लागले, परंतु त्या विधवाबाईची एवढ्याने तृप्ती झाली नाही. एक दिवशी ती आपल्या मुलींना म्हणाली, मुलींनो, पशुपक्षादिकांच्या योनीत जन्मलेल्या प्राण्यांचा विश्वास मानता येत नाही. आज जरी हा हंस आम्हाला सोन्याची पिसे देत असला तरी याचे प्रेम असेच कायम राहील असे कोणी सांगावे. तेव्हा एके दिवशी याला पकडून त्याची सर्व पिसे आपण काढून घेऊ. मुलींना आईची ही मसलत पसंत पडली नाही. त्या म्हणाला, हा हंस जरी पक्षाच्या अंशातला आहे तरी पूर्वजन्मीचा तो आमचा पिता आहे. त्याने आमच्यावर अनंत उपकार केले आहेत आणि आता आम्ही त्याला क्रूरपणे असे वागवावे. आई म्हणाली, काय तरी वेड्या मुली आहेत. आम्ही जर त्याची पिसे एकदम उपटून घेतली तर त्यात क्रूरपणा कसला. पशुपक्षादिक प्राण्याला मनुष्यासारख्या वेदना बाधत नसतात. घोड्याला किंवा बैलाला चापकानी मारले असता मनुष्यासारखी त्याला इजा होत नसते. यांची जर आम्ही पिसे काढून घेतली तर थोडक्या अवधीत त्याला पुन्हा पिसे फुटतील. आम्ही सर्व पिसे काढून घेतल्याबद्दल त्याला वाईट मुळीच वाटणार नाही. दाणापाणी देऊन चांगले संगोपन करू म्हणजे झाले. परंतु मुलींची मने आईच्या या उपदेशाला वळली नाहीत. त्यांनी आपल्या पूर्वजन्मीच्या पित्याची यथायोग्य सेवा करण्याचा क्रम तसाच पुढे चालविला. एके दिवशी मुली बाहेर गेल्या होत्या. आई एकटीच घरात होती. इतक्यात हंस आला. तेव्हा ती त्याला म्हणाली, पूर्वजन्मीचा आमचा निराळा संबंध असल्या कारणाने माझ्या मुलीसमोर तुम्हापाशी बोलण्याची मला फार लाज वाटते.
पण आज मी तुम्हाला अशा संधीला आला आहात हे फार चांगले झाले. मला तुमचे अंग जरा चाचपडून पाहू द्या ना. हंस बिचारा रोजच्या जागेवरून खाली येऊन बसला. तेव्हा त्या कर्कश स्त्रीने जवळ जाऊन त्याची मानगुटी धरली व त्याची सर्व पिसे लुबाडून घेतली. तो वेदने व्याकुळ व्याकुळ होऊन तेथेच निश्चेष्ट पडला. त्या बाईंनी ती पिसे लपवून ठेवली. इतक्यात मुली घरी आल्या. त्यांनी हंसाची दुर्दशा पाहून त्याला जवळ घेतले व म्हणाल्या, तुमची दुर्दशा कशी झाली? हंस म्हणाला, तुमच्या आईला विचारा म्हणजे समजेल. आईला विचारले तेव्हा सर्व गोष्टी कळून आल्या. पुढे पिसे तपासून पाहतात तो एक सोडून बाकी सर्व साधी होती. ती पक्व न झाल्यामुळे सोन्याची बनली नव्हती. या आईच्या कृत्याबद्दल मुलींना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाच केली पाहिजे. त्यांनी त्या हंसाचे चांगले संगोपन केले, परंतु नवीन पिसे फुटून उडण्याचे सामर्थ्य आल्याबरोबर तो हिमालयावर निघून गेला आणि तेथेच कायम राहिला. इकडे मुलींना त्याच्या आईला भांडवलावर हल्ला केल्याबद्दल अत्यंत दुःख झाले. कथा 52. एकाला लाच दिली तर दुसरा घेतो. बब्बू जातक नंबर 137. एकाकाली बोधिसत्व पाथर वटाच्या कुलात जन्मला होता. वयात आल्यावर तो आपल्या कुलकर्मानेच उदरनिर्वाह करीत असे. काशीच्या राष्ट्रात एक खेडेगावी एका मोठा सधन व्यापारी राहत असे. त्यांनी हजारो सुवर्ण पण जमिनीत गाडून ठेवले होते. काही काळाने त्या कुटुंबातील सर्व माणसे एकामागून एक मृत्युमुखी पडली. श्रेष्ठीही मरून गेला. त्याची बायको त्या द्रव्यस्त्रोहाने मरणोत्तर उद्रीण होऊन त्या द्रव्यावर बीळ करून राहिली. तो गाव त्या व्यापाऱ्यानेच बसविला होता. त्याच्या कुटुंबाची ही दशा झाल्यावर गावावर देखील तोच प्रसंग आला. सर्व गाव साफ ओस पडला. आमचा बोधिसत्व आपल्या निर्वाहासाठी फिरत फिरत त्या ओसाड गावच्या जवळ दुसऱ्या एका खेडेगावी जाऊन राहिला. तो त्या व्यापाऱ्याच्या मोडक्या घराचे दगड वगैरे घेऊन ते साफसूफ करून दुसऱ्या लोकांना विकून त्यावर आपला निर्वाह करीत असे. उंदरिणीने त्याला पाहून असा विचार केला की हा मनुष्य फार गरीब दिसतो. दगड फोडून फोडून बिचारा कष्टी होत असतो. माझ्याजवळ असलेल्या या सोन्याच्या नाण्याचा मला काहीच उपयोग होत नाही. मी जर याला रोज एक कारशापण दिला तर त्याला त्याच्यापासून सुख प्राप्त होईल, मला देखील मदत करू शकेल. असा विचार करून कारशापण तोंडात धरून ती बोधिसत्व दगड फोडीत होता त्या ठिकाणी गेली. तिला पाहून बोधिसत्व म्हणाला, उंदरीणबाई, तोंडात सोन्याचे नाणे घेऊन तू इथे का आलीस? ती म्हणाली, माझ्याजवळ बराच मोठा नाण्यांचा संग्रह आहे. त्यातून मी तुला रोज एक एक कारशापण देत जाईल. त्या द्रव्याने तू आपल्या कुटुंबाचे पोषण कर. मला पोटापुरते मांस आणून देत जा. बोधिसत्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली व त्याप्रमाणे रोज एक कारशापण घेऊन उंदरीला तो पोटभर मांस देऊ लागला. एक दिवस एका मुंगुसाने त्या उंदरीवर हल्ला करून तिची मानगूट धरली. बिचारी मरणभयाने गलित होऊन गेली. तिच्या तोंडातून शब्द निघेना. तथापि मोठ्या धैर्याने अडखळत अडखळत ती मुंगुसाला म्हणाली, बाबा रे, मला खाऊन तुला काय फायदा होणार? मुंगूस म्हणाला, हे काय विचारतेस? आजच्या दिवसाचे माझे जेवण होणार आहे आणि याहून दुसरे काय मला काय पाहिजे आहे? ती म्हणाली, माझ्या शरीरातून जेवढे मांस तुला आज मिळणार आहे तेवढे रोजच्या रोज मिळाले असता तू मला सोडून देशील काय? मुंगूस म्हणाला, यात काय संशय, पण खोटे सांगून तू जर पळून जाशील तर तुझा पुरा सोडू घेईन. बिळात जाऊन दडून बसलीस तरी देखील तू माझ्या कचाट्यातून बचवणार नाहीस. माझ्या या खरं तर नखांनी तुझ्या बिळाचा ठाव देखील मला खोदून टाकता येईल. असा प्रसंग आल्यास हाल हाल करून मी तुला ठार मारीन. दिनवाण्या स्वराने उंदरीण त्याला म्हणाले, तात्या, माझ्यावर विश्वास तरी ठेवून पहा ना. मी खोटे बोलेल तर आणखीन 2 दिवसांनी माझा खुशाल प्राण घ्या. हा संवाद झाल्यावर मुंगुसाने त्याला सोडून दिले व त्या दिवसापुरती काही दुसरी शिकार साधून त्याने आपला निर्वाह केला. पण दुसऱ्या दिवशी मध्यान्ह समय होण्यापूर्वीच ती उंदरीणबाईच्या बिळाजवळ हजर झाला. बोधिसत्वाने सकाळी आणून दिलेल्या मांसातील एक भाग घेऊन उंदरीने त्याला संतुष्ट केले. हा प्रकार बरेच दिवस चालला. तेव्हा दुसऱ्या एका मुंगुसाला हे वर्तमान समजले. त्याने उंदरीवर झडप घातली. त्याला देखील मांसाचा वाटा देण्याचे अभिवचन देऊन उंदरीने आपली सुटका करून घेतली.
त्याने ही गोष्ट आपल्या मित्राला सांगितली तेव्हा त्याने उंदरीणबाईला पकडण्याची पहिली संधी साधून घेतली व आपल्या मासाचा वाटा देण्याची कबुली घेऊन सोडून दिले. याप्रमाणे क्रमाने 4 मुंगूस उंदरीणबाईच्या मासाचे वाटेकरी झाले. बोधिसत्वाने आणलेले सर्व मांस त्यांना देऊन बिचारा उंदरीला अरण्यातील फलमुलांवर आपली उपजीविका करणे भाग पडले. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली. ते पाहून एक दिवशी बोधिसत्व तिला म्हणाला, बाई, तू इतकी रोड का दिसतेस? तुला काही आजार झाला नाही ना? मला जर तुझ्या दुर्बलतेचे कारण समजले तर मी त्यावर माझ्या हातून होईल तेवढा उपाय करण्यास कसूर करणार नाही. ती म्हणाली, तात्या, मला दुसरा कोणताही रोग नाही, परंतु तुम्ही आणून दिलेले मांस माझ्या पोटात जात नसून शत्रूच्या पचनी पडते. त्यामुळे वन्य पदार्थावर मोठ्या मुश्किलीने मला कसाबसा जीव धरून राहावे लागते. शत्रूवर रोज नजर पडल्यामुळे माझी मानसिक व्यथा वाढत जाऊन तिचा परिणाम देहावर देखील पडून आला आहे. बोधिसत्व म्हणाला, असे तुझे शत्रू तरी कोण? त्याची मला तू इतके दिवस खबर का दिली नाहीस? तिने घडलेले सर्व वर्तमान बोधिसत्वाला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, या दुष्ट मुंगुसांचा मी ताबडतोब बंदोबस्त करीतो. तू काही भिवू नकोस. शत्रूला लाच देऊन मित्र करू पाहणे ही मोठी चूक होय. अशी जी म्हण आहे तिचे प्रस्तुत प्रकरणी अत्यंत चांगला अनुभव येत आहे. एका मुंगुसाला तू लाचेने वळवण्याचा प्रयत्न केलास, त्यामुळे तुझ्यावर उपाशी मरण्याची पाळी आली. आता या सर्वांचा बंदोबस्त होईपर्यंत मी तुला थोडे अधिक मांस देत नाही. त्यावर तू आपला निर्वाह कर व त्यांनाही संतुष्ट ठेव. मी यावर चांगला काहीतरी उपाय योजणार आहे, यास शंका घेऊ नकोस. उंदरेड म्हणाली, पण तात्या, तुम्ही याचा बंदोबस्त कसा करणार? हे मुंगूस म्हटले म्हणजे लबाड असतात की ते माणसाच्या वाऱ्याला देखील उभे राहायचे नाहीत. मग तुम्हाला ते कसे पकडता येतील? बोधिसत्व म्हणाला, बाई, त्याबद्दल तू काळजी करू नकोस. काही दिवस दम धर, मी काय करतो ते पहा. बोधिसत्वने त्या बिळाच्या आसपास मोठमोठाले दगड असून त्यांची एक सुंदर गुहा बनवली. तिला काचेचा जाड दरवाजा बसवून तो उंदरीला म्हणाला, बाई, मी तुझ्या अन्न पाण्याची या गुहेतच व्यवस्था करतो. तू स्वस्थ आत बसून राहा. व मुंगूस तुझ्याजवळ मांस मागावेस आले तर दरवाजाच्या आतून यथेच्छ शिव्या दे. ते तुला एकही केस वाकवू शकणार नाही, हे पक्के ध्यानात ठेव. बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणे उंदरीण मुंगसांची वाट पाहत गुहेच्या दरवाजाच्या आत बसून राहिली. इतक्यात नियमाप्रमाणे पहिला मुंगूस येऊन आपला हिस्सा मागू लागला. तेव्हा ती त्याला म्हणाली, मूर्खा, माझ्याजवळ तुझ्या बापाने ठेवण्यास दिली आहे काय? नीचा, तुला जर मांस पाहिजे असेल तर आपल्या पोराला मारून खा. उंदरीचे असले अपमानकारक भाषण ऐकून मुंगूस अत्यंत संतप्त झाला. त्याचा कोप गगनात मावेला. दरवाजा खुला आहे असे वाटून त्याने एकदम तिच्या रूढी मार टाकली, पण आड आलेल्या जाड आरशावर तो आदळला व स्फोट होऊन तेथेच मरण पावला. त्याच्या जातबाईंनी मांसाची मागणी केल्यावर उंदरीने त्यांच्यावरही शिव्यांची लाखोली वाहिली व ते देखील क्रोधाने संतप्त होऊन गुहेच्या दरवाजावर आदळून मरण पावले. तेव्हापासून उंदरीची बोधिसत्वावर विशेष मर्जी बसली व जवळ असलेला सर्व ठेवा त्याने त्याच्या स्वाधीन केला. बोधिसत्वाने यावर जीव तिच्या मोठ्या ममतेने सांभाळ केला. कथा 53. दांभिक तपस्वी. गोधक जातक नंबर 138. एका काळी बोधिसत्व घोरपडीच्या कुळात जन्मला होता. तो एका गावाजवळ अरण्यात एक मोठे बीळ पाडून त्यात राहत असे. त्याच्या बिळाजवळ एक उत्तम तपस्वी पर्णकुटिका बांधून राहत असे. त्याच्या दर्शनाला आसपासच्या गावातून पुष्कळ लोक येत असत. आमचा बोधिसत्व देखील त्यांच्या दर्शनाला दिवसांत 2-3 वेळा जात असे व त्यांचा धर्मोपदेश ऐकत असे. काही कालाने तो तपस्वी मरण पावला व त्याच्या जागी दुसरा एक तपस्वी येऊन त्याच पर्णकुटिकेत राहू लागला. याही तपस्व्याचा उपदेश ऐकण्यासाठी बोधिसत्व वारंवार जात असे. एका उन्हाळ्यात अकाल वृष्टी झाली व तिजमुळे वारुळातून पुष्कळशा माशा बाहेर पडल्या. त्या खाण्यासाठी घोरपडी जिकडे तिकडे हिंडू लागल्या. ग्रामवासी मनुष्यांनी काही घोरपडी पकडून त्यांच्या मांसावर आपली चैन चालवली. या नवीन आलेल्या तपस्व्याला देखील घोरपडीचे मांस लोकांनी खाऊ घातले व त्याला ते फारच आवडले व ते कोणत्या प्राण्याचे मांस आहे याची त्याने चौकशी केली आणि 2-4 दिवसांनी घोरपडीचे मांस मिळेनासे झाले. तपस्व्याला त्या मांसाची एक प्रकारची चटकच लागली. त्याला चैन पडेना. तेव्हा आपल्याजवळ धर्मोपदेश ऐकण्यासाठी येणाऱ्या घोरपडीचा वध करून 2-3 दिवस चैन करावी असा त्याने बेत केला व गावातून मांस शिजवण्यासाठी भांडे, मीठ, तूप, मसाला वगैरे पदार्थ आणवून आपल्या पर्णकुटिकेत तयार ठेवले. अनेक दांडके काखेत
आपल्या भगव्या वस्त्राखाली लपवून बोधिसत्वाची मार्ग प्रतीक्षा करीत मोठ्या गंभीर मुद्रेने तो पर्णशाळेच्या दारापाशी बसला. सुदैवाने वारा तो बसला होता तिकडून येत असे. जवळ आल्याबरोबर बोधिसत्वाला त्याची फाजील गंभीर मुद्रा पाहून एक प्रकारचा संशय आला. इतक्यात वारा येऊन त्याबरोबर घोरपडीच्या मांसाचा त्याला वास आला. तेव्हा तपस्व्याने घोरपडीचे मांस खाल्ल्याबद्दल त्याची पक्की खात्री झाली व त्याने तपस्व्याला दुरूनच नमस्कार केला. तापसाने आपल्याजवळ येण्याविषयी त्याला पुष्कळ आग्रह केला, परंतु अनेक कारणे सांगून बोधिसत्वाने जवळ जाण्याचे नाकारले. तेव्हा आता हातची शिकार जाते असे वाटून तपस्व्याने आपले दांडके बोधिसत्वावर फेकले. त्याच्या शेपटीचा तेवढा थोडासा धक्का लागला, बाकी काही इजा झाली नाही. तो दूर उभा राहून म्हणाला, अरे ढोंग्या, या तुझ्या जटा, अजिंचर्म आणि भगवी वस्त्रे घेऊन काय करायची? तुझे अंतःकरण इतके वाईट आहे की या सर्व पदार्थांनी परिशुद्ध होण्याचा संभव नाही. बाहेरून तुझा डामडौल पाहून बिचारे भोळे लोक मात्र फसत आहेत. असे बोलून बोधिसत्व ते बीळ सोडून घोर अरण्यात निघून गेला. कथा 54. फळ हाती आल्या वाचून बोभाटा करू नये. उपतो भट जातक नंबर 139. एका गावी एक कोळी राहत असे. तो जवळच्या नदीत गळ घालून मासे पकडून आपला निर्वाह करी. एके दिवशी आपल्या मुलाबरोबर घेऊन मासे धरण्यासाठी तो नदीवर गेला. तेथे त्याने एका डोहात गळ टाकल्याबरोबर तो खाली पाण्यात कशाला तरी अडकला व वर काढता येईना. कोळ्याला वाटले की गळाला मोठा मासा लागला असावा. मासा हाती येण्याची वाट न पाहता आपल्या मुलाला पाठवून आपणाला मोठा मासा सापडणार आहे ही बातमी त्याने आपल्या बायकोला कळविली. ती मुलाने आणलेली बातमी ऐकून त्या बाईला फार आनंद झाला, परंतु एवढा मोठा मासा घरी आणल्याबरोबरच शेजारी पाजारी त्याचा वाटा मागतील ही गोष्ट तिला मुळीच आवडली नाही. काहीतरी युक्ती योजून ताबडतोब शेजारा पाजाऱ्यांशी भांडण उकरून काढणे तिला इष्ट वाटले व त्याप्रमाणे एक ताडपत्र नेसून एका डोळ्यात काजळ घालून व कुत्र्याला कडेवर घेऊन ती आपल्या शेजारच्या घरी गेली. शेजारीण बाई म्हणाली, काय ग बाई, लुगड्यावरून हे ताडपत्र काय नेसले आहेस आणि कुत्र्याला कडेवर घेऊन या विचित्र वेशाने काय हिंडत आहेस? तुला वेळ तर लागले नाही ना? तेव्हा ती चवताळून जाऊन व शिव्यांची लाखोली वाहून शेजारीण बाईला म्हणाले, थांब, मला वेडी म्हटल्याबद्दल तुझ्यावर मी फिर्याद लावते. दुसऱ्या काही बायाही तिथे जमल्या. त्या सर्वांनी आपणास वेडे म्हटल्याबद्दल कोळ्याच्या बायकोने गावाच्या वहिवाटदाराशी पाशी फिर्याद केली. इकडे माशाला वावर ओढता येईना म्हणून आपले धोतर व पांघरून नदीच्या काठावर ठेवून कोळ्याने केवळ लंगोटी नेसून डोहात उडी टाकली व गळाच्या दोरीला धरून माशाचा थांग लावण्यासाठी तळाला बुडी मारली. तो गोळ डोहात बुडलेल्या एका झाडाच्या बुंध्याला जाऊन अडकला होता. कोळी मासा समजून त्याला मिठी मारण्यास गेला. तो त्या बुंध्याचे एक मूळ तोच्या डोळ्यात शिरून डोळा साप फुटला. त्या वेदनेने तळमळत तळमळत कोळी काठावर आला आणि पाहतो तो धोतर कोणीतरी चोराने लांबवलेले. आता दुसरा काहीही उपाय नाही असे जाणून एका हाताने आपला डोळा दाबून त्याने तेथून घराचा रस्ता सुधारला. घरी बायको दिसेना. मुलाला विचारले असता ती शेजाऱ्यांवर फिर्याद करण्यासाठी गावाच्या वहिवाटदाराच्या कचेरीत गेले आहे असे समजले. तेव्हा डोळ्याला पट्टी बांधून व दुसरे जुने पुराणे धोतर नेसून तो कचेरीकडे धावला. तेथे खटल्याचा निकाल होऊन त्याच्या बायकोलाच गुन्हेगार ठरवण्यात आले होते व दंडाची रक्कम दिल्या वाचून चौकीवरून तिला सोडू नये असा वहिवाटदाराने हुकूम फरमाविला होता. आमचा बोधिसत्व त्या काली त्या गावात वृक्षदेवता होऊन राहत असे. हे सर्व प्रकरण पाहून तो त्या कोळ्याला म्हणाला, बाबा रे, वस्तू हाती आल्याशिवाय बोभाटा केल्याचे हे फळ आहे. तुझा पाण्यातला प्रयत्न फसला आहे व जमिनीवर आल्यावर तुझ्या बोभाट्याने काय परिणाम घडवून आणला हे तुला आता दिसूनच येत आहे. तुझ्या या उदाहरणाने वस्तू हाती आल्याशिवाय बोभाटा न करण्याचा धडा लोकांनी शिकला पाहिजे. मूळ गाथा. अख्खी भिन्नो पट्टो नट्टो सखी गेहेच बंडन उभतो पदुट्टो कमन्नतो उदकमही थलमही च.
अध्याय 55. एकाच्या पापाचे फळ सर्व जातभाईंना भोगावे लागते. काक जातक नंबर 140. एकदा बोधिसत्व कावळ्याच्या योनीत जन्मला होता व मोठ्या समुदायासह वर्तमान तो वाराणसीच्या जवळपास राहत होता. एके दिवशी वाराणसी राजाचा पुरोहित नदीवरून स्नान करून येत होता. वाटेत नगरद्वाराजवळ तोरणावर 2 कावळे बसले होते. त्यातील एक जण दुसऱ्याला म्हणाला, हा पहा दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यांनी येत आहे. मला वाटते की तो या तोरणाच्या खाली आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर धर्म करावा. दुसरा म्हणाला, बाबा रे, असली भलतीच कूक कल्पना करू नकोस. हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नसून राजाचा पुरोहित आहे. याच्याशी वैर संपादन करणे म्हणजे आपल्या हातानेच आपला गळा कापून घेण्यासारखे आहे. पहिला कावळा म्हणाला, तुझे हे नुसते कुतर्क आहे. राजाचा पुरोहित झाला काय किंवा त्याचा बाप झाला काय, आमच्यासारख्या उडत्या पाखरांचे तो काय करणार? तुला जरी भीती वाटत असेल तर तू इथून खुशाल पळून जा, पण मी त्याच्या गुळगुळीत डोळ्यावर देहधर्म केल्या वाचून येथून निघून जाणार नाही. त्या दुसऱ्या कावळ्याने आपल्या मित्रास उपदेश करण्यात तथ्य नाही असे जाणून तेथून पलायन केले. परंतु शिल्लक राहिल्याने ब्राह्मणा तोरणाखाली आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म केला. डोक्यावर एकदम काय पडले हे पाहण्यासाठी ब्राह्मणाने वर मान केली. तो का देह शब्द करीत तोंड वेगळे वाकडे करून जणू काय त्याची थट्टाच करीत आहे असा एक कावळा तोरणावर बसलेला त्याच्या पाहण्यात आला. आपला अपमान कसा बसा गिळून डोके धुवून तो आपल्या घरी आला. परंतु कावळ्याविषयी त्याच्या मनात अत्यंत द्वेषबुद्धी उद्भवली व सर्व कावळ्यांचा सूड उगवण्याचा त्याने निश्चय केला. एके दिवशी राजाची एक दासी तांदूळ सडण्याच्या कामात गुंतली असता थकून जाऊन तेथे झोपी गेली. इतक्यात एक एडका येऊन तांदूळ खाऊ लागला. जागी होऊन तिने त्या एडक्याला घालून दिले, परंतु तो तांदूळाला इतका लंपट झाला होता की तिची नजर चुकवून त्याने तांदूळ खाण्यास आपला क्रम सोडला नाही. दासीला त्याचा अत्यंत संताप आला. तिने स्वयंपाकघरातून एक जळके कोलीत आणून एडक्याला न दिसेल अशा ठिकाणी दडवून ठेविले व तो तांदूळ खाण्यास आल्याबरोबर त्याच्यावर प्रहार केला. जळके निखारे अंगावर पडून एडक्याच्या लोकरीने पेट घेतला आणि तो आपल्या रक्षणासाठी इतस्ता धावू लागला. जवळच एका राजाच्या हत्तीची पागा होती व तेथे एक मोठी गवताची गंजी होती. एडका आगीच्या त्रासाने त्या गंजीत शिरला आणि त्यामुळे ती गंजी देखील पेटली. गंजीची आग पागेवर पडून पागेने पेट घेतला. हत्तीच्या माहुतांनी हत्तीची बंधने तोडून त्यांना मोकळे केले. तथापि काही हत्तींना कातडी भाजल्यामुळे जखमा झाल्या. हे वर्तमान राजाला समजल्यावर राजाने जळलेल्या हत्तीस काय उपाय करावा असायला पुरोहितास प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, महाराज, कावळ्याची वसा मिळाली असता हत्तीची शिकार बऱ्या होतील, हत्तीच्या जखमा लवकर बऱ्या होतील. राजाने कावळ्यांना मारून चरबी गोळा करावी असा हुकूम दिला. जो तो धनुष्यबाण घेऊन कावळ्यांच्या मागे लागला व हजारो कावळे प्राणास मुकले. तेव्हा शिल्लक राहिलेल्या कावळ्यांना मोठे भय उत्पन्न झाले व ते सर्वजण बोधिसत्वाला शरण गेले. बोधिसत्व म्हणाला, आमच्या एका जातबाईच्या दुराचरणाचे हे फळ आम्ही भोगीत आहोत. राजाच्या पुरोहिताचा जर त्याने अपमान केला नसता तर सर्व कावळ्यांवर हा प्रसंग उदरला नसता. आता मी माझा जीव धोक्यात घालून देखील या संकटाचे निरसन होईल तर पाहतो, असे बोलून तो तेथून उडाला आणि एका खिडकीतून राजसभेत शिरून राजाच्या सिंहासनाखाली जाऊन बसला. त्याला पकडण्यासाठी राजाचे दूत धावले, पण त्यांना राजा म्हणाला, माझ्या सिंहासनाचा त्याने आश्रय केला, त्याच्यावर हल्ला करू नका, मी त्याला अभय दिले आहे. हे राजाचे शब्द कानी पडताच बोधिसत्व सिंहासनाखालून बाहेर आला आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला एकट्याला आपण अभय दिले आहे, परंतु माझ्या हजारो ज्ञाती बांधवांची आपल्या आज्ञेने हानी होत आहे. पुष्कळ जण मृत्युमुखी पडले आहेत व आम्ही जिवंत असलेले त्याच्या शोकाने कष्टी झालो आहोत. राजा म्हणाला, आमच्या पुरोहिताने कावळ्याच्या वसनेने हाती बरे होतील असे सांगितल्यामुळे मी हा हुकूम सोडला. बोधिसत्व म्हणाला,
महाराज आपल्या पुरोहिताने सुडाने ही गोष्ट आपणास सांगितली. कावळ्याच्या पोटात वसा कुठून असणार? राजा म्हणाला, सर्व प्राण्यांच्या मांसात वसा सापडते, तर मग कावळ्याच्या मांसात ती का नसावी? बोधिसत्व म्हणाला, महाराज, आमची कावळ्यांची जात मोठी भित्री आहे. सर्व लोकांविषयी ते साशंक असतात व त्यामुळे त्यांच्या मांसात वसा वाढू शकत नाही. हे बोधिसत्वाचे भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला व म्हणाला, मी आजपासून सर्व कावळ्यांना अभयदान देतो. एवढ्याने बोधिसत्वाची तृप्ती झाली नाही. त्याने सर्व प्राण्यांना राजापासून अभयदान मागून घेतले व तो म्हणाला, महाराज, छंदाने, द्वेषाने, भयाने, मोहाने कोणतेही कृत्य करत जाऊ नका. कोणत्याही कृत्याला आरंभ करण्यापूर्वी नीट विचार करा, का की तुमच्या हातून चूक घडली तर पुष्कळांचे अकल्याण होणार आहे. तेव्हापासून राजा मोठा धार्मिक झाला व कावळ्याला रोजचा पुष्कळ भात खायला द्यायला त्याने हुकूम केला.